वेळेस जर मी ह्या प्रोडक्ट्सला जर मार्केट प्राइस दिलं तर मला त्याचा जास्त रेव्हेन्यू भेटेल. मला प्रॉफिट कधी होणार कुठल्या ऑर्गनायझेशनला, की मी जेव्हा डिसाईड करेल की मला ही गोष्ट यावेळी थंडीच्या दिवसात मी जर स्वेटर नाही विकले सो मला यूज आहे का त्याचा, नाही, ते नाही खपणार, बरोबर. तर सेम वे त्यांचं एक अनालिसिस काढावं लागतं. तर ते अनालिसिस कुठल्या बेसिसवर काढणार, तुम्ही जे प्रत्येक युजर जे लॉग इन करता त्याचं डिटेल्स त्यांच्या डेटाबेसमध्ये जातात. तुम्ही जे ब्राउझिंग स्टोअर करता किंवा जे परचेस करता कुठल्या टाइम मध्ये, ते सगळ्या गोष्टीचा ट्रॅक ठेवला जातो. आणि हा जो ट्रॅक आहे हा ट्रॅक प्रत्येक ऑर्गनायझेशन किंवा प्रत्येक जे इंडस्ट्रीज आहेत ते त्यांच्या ग्रोथसाठी युज करते, की ह्या वर्षी माझा दिवाळीमध्ये हा सेल होता. म्हणजे प्रत्येक ऑर्गनायझेशन क्वार्टर वाईज जातं. ओके, फर्स्ट क्वार्टर, सेकंड क्वार्टर, थर्ड क्वार्टर. सो प्रत्येक क्वार्टरमध्ये माझा सेल किती झाला, कुठल्या गोष्टींवर सेल झाला, काय लोकांची डिमांड आहे ऍज पर द करंट ट्रेंड. सो तुम्ही जर मोस्टली नोटिफाय केलं, तुम्ही गुगलवर एखादी गोष्ट जर सर्च केली रिगार्डिंग एनी प्रोडक्ट, सो तुम्हाला त्याच्या रिलेटेड इन्स्टावर रील्स बघायला भेटतात किंवा मग ते कुठं नाही, ते जनरली दे गॅदर द डेटा. आणि हा डेटा युजर स्पेसिफिकच राहतो. तुम्ही जो सर्च केला तो त्यांना नाही भेटणार, ठीक आहे, किंवा त्यांचा सर्च ह्यांना नाही लागणार, दे गोज युजर स्पेसिफिक. ठीक आहे, हे सगळा जो डेटा आहे हे लोक ते अक्युम्युलेट करतात आणि त्याच्या अकॉर्डिंगली त्यांचे स्ट्रॅटेजीज ठरतात की मला नेक्स्ट इयर ह्या टाइम पिरियडमध्ये मला ह्या लास्ट ट्रेंडच्या अकॉर्डिंगली मला हे प्रोडक्ट्स ह्या ड्युरेशन मध्ये विकायचे आणि त्या ड्युरेशनसाठी मला हे ऑफर्स करायचे. पण त्याच्यामध्ये मग त्यांचा प्रॉफिट किती झाला, सेल्स किती झालं, किती प्रोडक्टचं नुकसान झालं किंवा काही फ्रॉड होतात की बाबा तुम्ही ऑर्डर केली पण तुम्हाला पोहोचत नाही, मग ते कंप्लेंट इश्यू रेज करणं किंवा ते जे काय. प्लीज सो आपण आतापर्यंत जास्त काही इन डेप्थ गेलो नाही. सो वी आर जस्ट डिस्कसिंग की आपल्या डेटाबेसची काय गरज लागते कुठल्या ऑर्गनायझेशनला. ठीक आहे, ह्याच्या आधी आपण काय यूज करायचो, बुक किपिंग वगैरे, आणि आता आपण डिजिटल ह्याच्यामध्ये आपण डेटाबेस प्रिफर करतो. सो इन मार्केट आता आपल्याकडे डिफरंट प्रोडक्ट्सचे डिफरंट डेटाबेस आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ओरॅकलचं घेतलं तर ओरॅकलचं स्वतः डेटाबेस आहे आणि इट इज रिनोन. ठीक आहे, आता सॅप जे आहे त्यांनी हाना काढलाय, मायक्रोसॉफ्टचं MySQL आहे. सो डिपेंड्स की कुठलं ऑर्गनायझेशन कुठला डेटाबेस प्रिफर करते ऍज पर देअर बजेट, त्यांचं लायसन्सिंग, त्यांचे युजर कॉस्ट, भरपूर सारे पॅरामीटर्स असतात. त्याच्या अकॉर्डिंगली ते लोक डिसाईड करतात की मला कुठल्या डेटाबेस थ्रू ठेवायचंय. पण आता मी जसं म्हणत होतो की तुम्हाला ऑर्गनायझेशन ग्रोथसाठी तो डेटाबेस, पण ते डेटा जो तुम्ही स्टोअर करता ते ऍट दी एंड तुम्ही ते रिपोर्टिंग जे असतं, म्हणजे आता तुम्ही BI रिपोर्टिंग यूज करा किंवा ओरॅकलचे किंवा XYZ तुम्ही कुठले रिपोर्टिंग यूज करा, टूल यूज करता आणि त्यांनी तुम्ही डेटा फिल्टर आउट करून ते तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनला प्रोव्हाइड करता. बेसिकली तुम्ही ऍज अ टेक्निकल तुम्ही काय काम करणार, तुम्ही ते डेटा फिल्टर आउट करणार. तुम्ही कंपनी सांगणार की मला ह्या क्वार्टर मधला मला सेल्स काढून दे, या ह्याच्यामधलं हे कुठले आयटम सेल झाले, काय झालं, कसं झालं, ते सगळं तुम्ही मला डिटेल्स काढून दे. तर त्याच्या बेसिसवर म्हणजे तुम्ही जेव्हा डेटा बरोबर खेळणार किंवा त्या डेटाशी रिलेटेड तुम्ही इन्फॉर्मेशन गॅदर करणार, ती इन्फॉर्मेशन ते लोक युटिलाइज करतात फॉर देअर पर्स्पेक्टिव्ह, की मला कुठले कसे प्लॅन आउट करायचे, कसे सेल्स करायचे, काय सेल्स टीमला टार्गेट द्यायचे, बरोबर, की प्रत्येक डिपार्टमेंट वेगळे, एव्हरी डिपार्टमेंटच्या अकॉर्डिंगली त्यांना ते काम करावं लागतं. सिमिलर वे की हेच डेटा ते लोक इन डिफरंट वे यूज करतात, की फॉर एक्झाम्पल मला वेअरहाऊसची गरज आहे का, कुठल्या ठिकाणावरनं मला जास्त ऑर्डर्स येतात. आता मेट्रो सिटीज, नॉन मेट्रो सिटीज, सिमिलरली आता तुम्ही गावा साईडला गेला तर तिकडे तुमची फ्रिक्वेन्सी कमी होऊन जाते, सगळीकडे डिलिव्हरी नाही अवेलेबल, काही एरियापर्यंतच ते लोक देतात. सिमिलरली ते लोक डिसाईड करतात की मला फ्युचर वे मध्ये मला कुठं डेटा वेअरहाऊस साठी इन्व्हेस्टमेंट करायचे, कुठं मला डेटा वेअरहाऊस लागणार आहे, जिथं मी माझं जे स्टॉक येईल किंवा ऑर्डर्स येतील त्यांना रॉ मटेरियल मध्ये ठेवायचे किंवा जे प्रोडक्ट फिनिश गुड्स आहेत ते ठेवायचे. मग ह्याच्यासाठी त्यांची जे प्लॅनिंग असती या बेसिसवर त्यांच्या होती. सो इट ऑल डिपेंड्स अपॉन युअर डेटाबेस. सो होल अँड कोर सिस्टम इज की तुमचं कुठलेही ऍप्लिकेशन असून द्या, आज तुम्ही गुगलवर लॉग इन करता, तुमचे क्रेडेन्शियल्स भरता, ऍड्रेस, फोन नंबर, डिटेल्स इन एव्हरीथिंग, प्लीज
तुम्ही शिफ्ट व्हा म्हणजे ते सो त्यांच्या मेन प्लॅनिंग साठी तुम्हाला किंवा त्यांना ते सगळ्यात जास्त गोष्ट महत्वाची आहे. सो आपल्याला ह्याच गोष्टीवर आपण स्टडी करतो, आपण त्यांच्या अकॉर्डिंगली रिपोर्टिंग टूल्स यूज करतो डिफरंट आणि ते आपण यूज करून आपण त्यांच्यासाठी हेल्प करतो. अँड सेम वे इट गोज विथ युअर हायरिंग ऑल्सो, की मला या डिपार्टमेंटमध्ये आता फॉर एक्झाम्पल की जेव्हा कंप्लेंट जास्त रेज होतात, कुठल्या टाइममध्ये फ्रिक्वेन्सी किती असते, मला एम्प्लॉई स्ट्रेंथ किती लागेल, तर ह्याचाही तुम्ही तो डेटाबेस थ्रूच आपण गोष्टीचे जेव्हा आपण अनालिसिस प्रोव्हाइड करतो त्यांना, की या ड्युरेशन मध्ये आता तुम्ही मोस्टली कॉल सेंटरला बघितलं किंवा कधी कुठल्या कॉल सेंटरला फोन केला तर मॉर्निंग टू आफ्टरनून ड्युरेशनचा जो फ्रिक्वेन्सी टाइम आहे, वेटिंग टाइम थोडा जास्त तुम्हाला जाणवतोच. तुम्ही आयडियाला करा किंवा तुम्ही कुठल्याही ऍपसाठी संदर्भात कंप्लेंट रेज करा. सो हे जे फ्रिक्वेन्सी असतं त्याच्या बेसिसवर त्यांचं फर्दर अनालिसिस डिसाइड होतं की मला एम्प्लॉई स्ट्रेंथ किती ठेवायचं आहे, माझी कंप्लेंट रेशिओ कुठल्या टायमाला जास्त येतात, आफ्टर सेल्स, बिफोर सेल्स, ऑफर दिल्यानंतर काय असतं, ते ह्याच्या सगळ्या गोष्टीचे अनालिसिस हे लोक या डेटाबेस थ्रू करतात. सो दॅट्स वाय ऑन अ बेसिक ट्रेंड की तुम्हाला कुठल्याही ऑर्गनायझेशन मध्ये जा, तुम्ही ऍप यूज करा, तुम्ही एखादा टूल यूज करा. जसं आता मार्केटमध्ये हे जे मोठे मोठे कंपनीज आहेत, रिलायन्स आहे, डीमार्ट आहे, ते यूज ERP सिस्टम्स. इट कॅन बी SAP, Oracle, Salesforce, कुठलेही असू शकतं त्यांच्या बजेटच्या अकॉर्डिंगली. सो त्याच्यामध्ये सगळे हेच गोष्टी असतात की माझा पेरोल सिस्टम त्याच्यामध्ये असतं. आता त्यांनी ERP जर घेतलं एखादं सॉफ्टवेअर, ते काय एकदा बॅकएंड तुमचं डेटाबेसवरच चालतं. ठीक आहे, की किती जणांचे पेरोल करायचे, बरं किती जणांच्या सुट्ट्या होत्या, किती जणांच्या सुट्ट्या नव्हत्या, वेदर इट वॉज पेड लिव्ह, अनपेड लिव्ह. ठीक आहे, नंतर त्याच्यानंतर किती एम्प्लॉई स्ट्रेंथ आहे, त्यांचं काय म्हणतात त्यांचं सायकल जो असतो पेमेंट सायकल ते पकडलं जातं. त्याच्यानंतर तुमचे जर काय मॅन्युफॅक्चरिंग असेल तर त्यांचं स्टॉक, रॉ मटेरियल स्टॉक, फिनिश गुड्स, हे सगळ्यांचा लेखाजोखा राहतो. सो हे त्याच्यामुळे ERP सिस्टम्स डेव्हलप केलेले आहेत. दॅट इज ऑल्सो होल अँड फुल बेस्ड ऑन डेटाबेस. ठीक आहे, एनी क्वेश्चन्स टिल नाउ ऑर एनी डाउट्स, म्हणजे काही असतील तर, ऑर एनी पॉइंट्स यू वॉन्ट टू पोर्ट्रे, and then we'll go to next thing. Okay. आपण डोमेन चेंज केला, आपण डोमेन चेंज केला, त्याच्यामध्ये तुमच्या कोणत्या पर्स्पेक्टिव्हला हे दिला, जास्त भर दिला जातो सर? ओके, सो आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की आता जेव्हा IT सेक्टर मध्ये उतरता, आधीचा ट्रेंड वेगळा होता. नाव आय एम, म्हणजे टू बी ऑनेस्ट, मला 12-13 वर्ष झालेत मी IT सेक्टर मध्ये काम करतो. ठीक आहे, फ्रॉम स्क्रॅच. पण आम्ही जेव्हा मार्केटमध्ये उतरलो होतो तर त्यावेळेस असं होतं की डेटाबेस वाले वेगळे लागत होते. नाव म्हणजे की तुमच्या टर्म्स मध्ये फ्रंट एंड डेव्हलपर आणि बॅक एंड डेव्हलपर काइंड ऑफ आता जो ट्रेंड चाललाय. सो त्याच्यामध्ये कसं होतं की त्यांना घेणं देणं नव्हतं की बाबा हा टास्क आहे तो बॅक एंड वाला करेल, हा टास्क माझा मी फ्रंट एंड वाला करेल. बट कंपनी आजच्या काळामध्ये दे वॉन्ट एम्प्लॉई की त्यांना बेसिक्स तरी येणं गरजेचं आहे. टू बी ऑनेस्ट, नॉट ओनली बेसिक्स, पण बेसिक्सच्या वरती जर आलं दॅट विल बी अन ऍडेड ऍडव्हान्टेज. मी 2 एम्प्लॉई का ठेवू एका कामासाठी? म्हणजे जर तुमची ऑर्गनायझेशन असेल किंवा तुमची जर स्वतःची कंपनी आहे, तुम्ही एका कामासाठी 2 माणूस ठेवणार की एकच माणूस ठेवणार? बरोबर, एकच. का ठेवणार? कॉस्ट कटिंग. त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे सर्व्हिसेस किंवा मेंटेनन्स कॉस्टिंग एव्हरी ऑर्गनायझेशन काय ना काय तुम्हाला द्यावं लागतं. दिवाळी बोनस झाला, त्याला येण्याची फॅसिलिटी झाली, किंवा AC, वायफाय, सिटिंग अरेंजमेंट, सगळ्या गोष्टी लागतात. तर त्याच्यात ते कॉस्टिंग कमी होती ऍट द एंड. इम्पॅक्ट म्हणजे कॉस्ट टू कंपनी, करेक्ट. तर त्याच्यामध्ये मला हे म्हणायचं की जर तुम्हाला ते स्किल सेट जर आलं, हे बघा, वी कॅनॉट मास्टर एव्हरीथिंग, बट आपल्याला जर ते गोष्ट मास्टर नाही, बट वी नीड टू अंडरस्टँड किंवा आपल्याला त्या गोष्टी बेसिक एवढ्या माहिती पाहिजे की जर मला काम दिलं तर कसं असतं, प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये एक लर्निंग कर्व कन्सिडर केला जातो की बाबा एखाद्या व्यक्तीला एखाद्या SQL म्हणा, जावा म्हणा, पायथन म्हणा, वॉट एव्हर, कुठलेही तुम्ही DA घ्या, DS घ्या, कुठल्याही ह्याच्यामध्ये किंवा ऑल टुगेदर सगळं बाजूला सोडून आपण फक्त लेमन टर्म्स मध्ये जर आपण म्हटलं की आपल्याला हे टेक्नॉलॉजी येते किंवा ही टेक्नॉलॉजीचा थोडं बिगनर, म्हणजे सगळ्यांमध्ये आपण काय डिफाईन करतो, बिगनर, इंटरमिडिएट आणि ऍडव्हान्स लेवल. ठीक आहे, तर मी म्हणतो मला बिगनर माहिती आहे, सो आय विल प्रिफर यू.
आणि जो म्हणणार मला काहीच माहित नाही, मी त्याला प्रेफरन्स देणार का? तुम्ही आता जेव्हा इंटरव्ह्यू मध्ये जाणार 10 लोक तुमच्या बरोबर आहेत, 10 लोकांमध्ये जर तुम्हाला टॉप 5 किंवा टॉप 3 मध्ये सिलेक्शन क्रायटेरियामध्ये पडायचंय, सो यू विल हॅव सम ऍडेड ऍडव्हान्टेज. बरोबर. ते ऍडेड ऍडव्हान्टेज असण्यासाठी तुम्हाला काही बेसिक गोष्टी महत्वाच्या पाहिजे, जसे एसक्यूएल काय आहे, कसं युज केलं जातं, काय युज केलं जातं. तुम्ही मोर ओव्हर आता जे नॉन आयटी बॅकग्राऊंड मधले आहेत त्यांनी मोर ओव्हर टूल स्पेसिफिक काम नका करू. लेट्स से आता तुम्ही काय म्हणतात त्याला, एखादी टूल आहे, BI पॉवर BI टूल आहे, नंतर असे रिपोर्टिंगचे भरपूर सारे टूल्स आहेत मार्केटमध्ये. तर तुम्ही त्या टूल्स शिकता आणि तुम्ही म्हणता की मला ह्याच्या बेसिसवर मला जॉब भेटलं पाहिजे. पण तुम्ही मला सांगा की तुमची जर कंपनी आहे, विल यू इन्व्हेस्ट इन पॉवर BI? तुम्ही लायसन्स घेणार त्याचं? डिपेंड्स. कंपनी कॉस्टिंग, कंपनीचं बजेट आहे की नाही, ठीक आहे. किंवा मग त्यांच्या अकॉर्डिंगली पॉवर BI पेक्षा मला दुसरं टूल जे आहे स्वस्तात पडतंय, तुम्ही ते घेईल. बट मी कुठल्याही टूलवर काम करू, मला घेणं देणं नाहीये, बिकॉज आय नो SQL. ओके. मला त्याचा काही संबंध नाहीये की मला XYZ टूल दिले का ABCD वाला टूल दिले, मला काही घेणं नाही. ऍट द एंड मला कुठेही उतरवा, मला फक्त तो अंडरस्टँडिंगचा वेळ लागेल की मला कुठं जाऊन काय लिहायचंय, कसे हे करायचं. पण मला जर बेसिक गोष्टी माहिती आहे की मला सिलेक्ट मध्ये काय युज करायचंय, वेअर क्लॉज मध्ये काय युज करायचंय, तुमचं सॉर्टिंग साठी काय युज करायचंय, जे काय XYZ तुमचे टर्म्स आहेत, तर ते जर तुम्हाला बेसिक गोष्टी माहिती असेल कसं केलं जातं, रेस्ट यू कॅन फिगर इट आउट. आजकाल असं नाहीये की तुम्हाला फ्रॉम स्क्रॅच गोष्टच यायलाच पाहिजे, बट तुम्हाला काही गोष्टी जर ऑलरेडी इनबिल्ड किंवा काही गोष्टी माहिती असतील तर ते तुम्हाला ऍडेड ऍडव्हान्टेज होतं मार्केटमध्ये पण आणि वेल परफॉर्मिंग पण, ऑन फ्लोअर गेल्यावर पण. तुम्ही असं नाही म्हणू शकत की एखाद्या ऑर्गनायझेशन तुम्ही सिलेक्ट झाले, म्हणले की नाही मी फक्त एवढंच काम करणार, सो तुमचं ग्रोथ पण त्याच्या हिशोबानेच होणार. ते तुम्हाला इन्क्रीमेंटसाठी प्रिफरन्स नाही देणार, कुठेतरी तुमचं एक्सपोजर कमी भेटेल तुम्हाला, आणि दॅट विल इम्पॅक्ट की आज चाललंय जॉब म्हणून दॅट इज नॉट गोइंग टू इम्पॅक्ट मी, असं नाहीये. बिकॉज डाऊन द लाईन तुमच्या बरोबर जी पोरांनी 4 गोष्टी ऍडिशन शिकलेल्या आहेत, ते विल ग्रो अप. ते बाहेर मार्केटमध्ये स्विच करणार, कंपनी त्यांना प्रिफरन्स देणार, तुम्हाला नाही देणार, बिकॉज यू आर इन कम्फर्ट झोन की मला फ्रंट एंड येते, मी फ्रंट एंडच करणार, मला बॅक एंड घेणार नाही. बट सायमल्टेनियसली तुमच्या जागी तुमचाच कलिग बॅक एंडचं पण एक्सपोजर घेणार थोडंफार, अँड दे विल मूव्ह अहेड. सो ऍट द एंड पडोगे तो बडोगे हे कॉन्सेप्ट वरच तुमचं IT करिअर आहे, टू बी ऑनेस्ट. सो कीप अपग्रेडिंग, ते कुठलेही असू दे, फ्रंट एंड जे एक्सपोजर भेटते त्याच्या अकॉर्डिंग. कारण की कंपनीला कुठलाही एम्प्लॉई असा नकोय किंवा नसेल, नाही लागत की जो स्टबॉर्न आहे की नाही मी एवढंच करणार, हे माझ्या पट्ट्यातलं नाही, मला येत नाही, करणार नाही. त्यांना हवं असतं की हा किती रेडी आहे ते गोष्ट समजून पुढे जाण्यासाठी. ओके. सो इम्पॉर्टन्स डेटा एक्सेस आपण बघितलं. आता काय असतं डेटा मॅनेजमेंट, की आपण डेटा मॅनेजमेंट म्हणजे कोणी सांगू शकते की काय म्हणजे डेटामध्ये आता तुम्ही रिलेशनशिप्स अँड ऑल दॅट, मग त्याच्यामध्ये तुम्ही कसं, आता लेट्स से मॉडेलिंग, डेटा मॉडेलिंग मोस्ट ऑफ. करेक्ट. आता तुम्ही लेट्स से ज्युनियर लेवलवर एंट्री होणार की नंतर मग सिनियर अँड सो ऑन. बट ऍट सर्टन पॉइंट ऑफ टाइम जेव्हा तुमचं एक्सपिरियन्स वाढतं, तुमचा रोल असा येतो की यू नीड टू डिझाईन किंवा आर्किटेक्ट रोल मध्ये तुम्ही येता डाऊन द लाईन, की तुम्हाला एखादा नवीन प्रोजेक्ट आलाय आणि यू नीड टू डिझाईन त्याचा फ्लो कसा असणार आहे, फ्रॉम डेटाबेस डिझायनिंग, दॅट इज फ्रॉम बॅक एंड टू फ्रंट एंड. हे दोन्ही तुमच्याकडे टास्क असतात की माझा डेटाबेस स्ट्रक्चर कसा पाहिजे, त्याच्यामध्ये कुठले टेबल्स इन्व्हॉल्व्ह होतील, मग त्याच्यामध्ये तुमचे रिलेशनशिप्स येतात की बाबा एक टेबल पाहिजे, मल्टिपल टेबल पाहिजे, तर मल्टिपल टेबलचं रिलेशन कसं असणार, मेन्यू टू मेन्यू, मेन्यू टू वन, व्हॉट एव्हर इज, डिपेंडिंग अपॉन तुमचा प्रोजेक्ट कुठला आहे. ठीक आहे. आणि त्या बेसिसवर तुमचं ऍप्लिकेशन डेव्हलप होतं. ऍप्लिकेशन मध्ये तुमचे डिफरंट पेजेस डेव्हलप होतात. त्या पेजेसचे तुमचे रिलेटेड डेटाबेस टेबल्स कुठले आहेत हे तुम्हाला डेटा मॅनेजमेंट करणं गरजेचं असतं त्या टायमाला. सो डोंट सी जस्ट फॉर अ सिलेक्ट स्टेटमेंट, म्हणजे की तुम्हाला डेटा पुल करायचं आहे आणि टाकायचं असं नाही. थोडं ब्रॉडर पिक्चरने तुम्ही विचार करा की मी डाऊन द लाईन जर मला लीडचा रोल दिला किंवा मला आर्किटेक्टचा रोल जेव्हा येईल, तर त्यावेळेस आय शुड बी केपेबल ऑफ अंडरस्टँडिंग अँड डिझायनिंग द होल फ्लो. की मी जेव्हा लॉग इन करणार तर लॉग इन साठी माझी कुठली टेबल युज व्हायला पाहिजे,
माझे पर्सनल डिटेल्स कुठे जातील, माझे ऍड्रेस डिटेल कशात जातील, किंवा त्याच्या व्यतिरिक्त अजून कुठले इन्फॉर्मेशन आपण गॅदर करतोय ऍज अ लॉग इन पर्स्पेक्टिव्ह, तर ते गोष्ट कुठल्या कसं डिस्ट्रीब्यूट तुम्ही डेटाबेसमध्ये करणार. बिकॉज फॉर एव्हरी डेटाबेस आता तुम्ही जेव्हा पण सिलेक्ट करता किंवा एखादी गोष्ट क्वेरी करता डेटाबेसमध्ये, सो त्याच्यामध्ये कसं असतं की तुम्ही कुठल्या टेबलच्या बेसिसवर यूज करता. इन डेटाबेस देअर आर मेनी खूप साऱ्या गोष्टी आहेत, जस्ट लाईक इंडेक्सेस आहेत, सिक्वेन्सेस आहेत, तुमचे पार्टिशन्स असतात. त्याच्यानंतर हे सगळे जे टर्म्स आहेत ते तुम्ही जेव्हा मोर डेप्थ एसक्यूएल जेव्हा शिकताल तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी कळतील की मला एखादा लेट्स रोल नंबर आहे किंवा एम्प्लॉई नंबर आहे, तर मी त्याला एक सिक्वेन्स क्रिएट करणार आणि तो सिक्वेन्स ऑटो जनरेटेड असतो. तर तुमचा जसा डेटा येत जाईल तो एक सिक्वेन्स ऑटोमॅटिकली क्रिएट करत राहील. तुम्हाला तो लक्षात ठेवायची गरज नाही किंवा ह्याला नंबर 1 दिला होता, ह्याला नंबर 5 कसा गेलाय, तर डुप्लिकेसी त्याच्यामध्ये कमी होती. तर सेम वे इंडेक्सिंग यूज करतो आपण का, तर त्याचा रिट्रायवल ऑफ डेटा शुड बी फास्ट. असे तुम्ही गोष्टी तुम्ही यूज करता इन फ्युचर टू डिझाईन द डेटाबेस. मग या टेबलमध्ये मला कुठले कुठले कॉलम्स पाहिजे, कुठले कुठले नाही पाहिजे, कसे आपण त्याला सेग्रिगेट करू शकतो डिफरंट टेबल्समध्ये, सो दॅट इट शुड नॉट, म्हणजे आता सगळंच एका ऍड्रेस, लेट्स से ऍड्रेस आपण घेतो एखाद्या माणसाचा, तर वी से लेन कुठली आहे, सिटी कुठली आहे, हे तुम्ही सगळे एकत्र कंबाईन करता का. जसं पेजवर तुम्ही टाकता, तुम्ही प्रत्येक ह्याच्यासाठी एक वेगळी फील्ड असते, करेक्ट. ऍड्रेस 1, 2, 3 असतं, नंतर त्याचा कॉन्टॅक्ट नंबर, हे तुम्ही एका कॉलम मध्ये घेता का, नाही घेत. आपण काय करतो, प्रत्येकासाठी सेपरेट करतो, बरोबर. मग त्याच्यामध्ये तुम्ही कसं फाइंड आउट करता की फॉर्म मध्ये बऱ्याचसाठी तुम्ही बघितलं असेल की ऍस्टेरिक मार्क असतो, विच इज सेम एज मॅन्डेटरी, बरोबर. मग हे फ्रंट एंड मध्ये सगळ्या गोष्टी चेक होतात की माझा हा फील्ड ब्लँक आहे का, त्याच्यात काही व्हॅल्यू आहे. तुम्ही नुसतं स्पेस जरी दिला तरी तो एक्सेप्ट करत नाही. तुम्ही ट्राय केलं असेल, राईट. तुम्ही फक्त स्पेस दिलं तर ते एक्सेप्ट करता का, नाही करत. यू नीड टू गिव्ह सम फॉर्मॅट. मग त्याच्यामध्ये पण ते चेक केलं जातं की हा कुठला फॉर्मॅट आहे, म्हणजे तिथं नंबर पाहिजे तिथं नंबरच. पण ही जे व्हॅलिडेशन आहे हे डेटाबेसमध्ये नाही होत, हे फ्रंट एंड मध्ये होतं, म्हणजे जे तुमचा पेज आहे त्याच्यावर. पण जेव्हा तुम्ही एखादा पर्सन किंवा एखादा एम्प्लॉई क्वेरी करता, तर तो नॉट नेसेसरी कम्स फ्रॉम द सिंगल टेबल, इट विल कम फ्रॉम द डिफरंट टेबल. आणि ते डिफरंट टेबल युज होतात तुमच्या सिलेक्ट मध्ये, आणि त्याच्या बेसिसवर तुम्ही जॉईन्स करून तो फिल्टर आउट करून तो डेटा ऑन अ सिंगल पेज तुम्ही युटिलाइज करता, करेक्ट. Any doubt, any questions still now? No? So, syntax, data types. आता जसं मी म्हणत होतो की आपण कुठल्याही जनरली एसक्यूएल घ्या, माय एसक्यूएल घ्या, डिफरंट डेटाबेस, तुमचं जनरली सिलेक्ट स्टेटमेंट असणार, वेअर असणार, क्लॉज असतील, बरोबर. फ्रॉम, वेअर वगैरे, हॅव्हिंग, ऑर्डर बाय वगैरे, हे सगळे क्लॉजेस वगैरे तुम्ही यूज करता. आता जनरली हे काय, हे कीवर्ड्स आहेत, ठीक आहे. जे ऑलरेडी जेव्हा एखादं प्रोडक्ट डेव्हलप होतं त्याचे एक स्टँडर्ड कीवर्ड्स असतात. जसं जावा यूज केलं तर इम्पोर्ट यूज करतो, सी यूज करायचे तर हॅश इन्क्लूड करायचे, बरोबर. पायथन मध्ये काय करतो आपण, तुम्ही DSDA वाले पायथन लायब्ररीज, करेक्ट. सो ते हे इनबिल्ड गोष्टी आहेत जे प्रोडक्ट डेव्हलप करताना त्यांनी यूज केले. सो सिलेक्ट मीन्स व्हॉट एव्हर तुम्हाला टेबल मधनं काय सिलेक्ट करायचं ते. So you can either give the column or you can give a star. Okay. Star will include all the columns. Okay. From is the कुठून तुम्हाला कुठल्या टेबल मधनं फेच करायचे. So from मध्ये basically you will get a tables. त्याच्यामध्ये पण when you go in some advanced, त्याच्यामध्ये पण तुम्ही क्वेरी लिहून तुमचा एक कस्टम टेबल क्रिएट करू शकतो. ओके. जसं तुम्ही सिलेक्ट स्टार फ्रॉम XYZ टेबल करता, तर फ्रॉम मध्ये पण तुम्ही ऍज अ अलाइज टेबल क्रिएट करू शकता विथ सिलेक्टेड कॉलम्स विथ सम डिफरंट टेबल ऑल टुगेदर, आणि तो तुम्ही जॉईन करायचा मेन टेबलशी. सो जेव्हा तुम्ही ऍडव्हान्स लेवल शिकताल, सो दिस काइंड ऑफ थिंग्स यू कॅन कम अप विथ, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं येतं सबक्वेरीज पार्ट इन द सिलेक्ट स्टेटमेंट, की बाबा मला एखाद्या डायरेक्ट टेबल थ्रू तो डेटा येत नाही, मला थर्ड टेबल मधनं तो घ्यायचा, पण मला तो मेन फ्रॉम मध्ये इन्क्लूड नाही करायचा. इट डिपेंड्स की मला या टेबलच्या बेसिसवर तो डेटा डिराईव्ह करायचा आहे, जो पण XYZ व्हॅल्यू, पण मला तो सगळ्यांना इन्क्लूड करायचा, कारण तो इन्क्लूड केला तर माझा म्हणजे डेटा चुकीचा येतो, बिकॉज देयर इज अ कार्टेशियन प्रोडक्ट.
म्हणजे क्रॉस जॉईंट्स जे होतात तर त्याच्यामध्ये काय होतं, तुमचा डेटा येत नाही प्रॉपरली. सो त्या केसमध्ये कधी कधी आपण सबक्वेरीज यूज करतो, कोरिलेटेड सबक्वेरीज वगैरे. हे सगळ्या गोष्टी फंडामेंटली तुम्हाला जेव्हा तुम्ही एसक्यूएल इन डेप्थ शिकतात तेव्हा यूज होईल. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये नंतर आलं आपलं वेअर क्लॉज. वेअर क्लॉज मध्ये यू गेव फिल्टर कंडिशन्स की मला जॉईंट्स कसे पाहिजे, 2 टेबल असेल तर जॉईंट्स किती. पण जनरली ऑन अन ऍव्हरेज लेट्स से की माझे 2 टेबल आहेत तर मला जॉईंट किती लागेल, सॉरी सिंगल. 4 टेबल असेल तर n-1 हे नेहमी लक्षात ठेवा. नंबर ऑफ टेबल्स -1 विल बी द युअर टोटल जॉईंट्स. हे एक बेसिक फंडा लक्षात ठेवायचा की जर मी 3 टेबल यूज करतोय तर 3 टेबलचं जॉईंट n-1 मध्ये आपलं होणार. वाय दोज थिंग्स? कारण की तुमचा प्रत्येक टेबलची जेव्हा तुम्ही डेटा डिझायनिंग करता की मला हा टेबल पाहिजे, हा टेबल पाहिजे, हा टेबल, आता फॉर पर्सनचा एक पर्सन आयडी असणार आहे किंवा पर्सन नंबर असणार आहे, त्याचा रेफरन्स तुमच्या ऍड्रेस मध्ये जाणार, त्याचा रेफरन्स तुमच्या फोन नंबर्स किंवा इमर्जन्सी कॉन्टॅक्ट, असे 3 जर टेबल आपण पकडले तर प्रत्येकामध्ये पर्सन आयडी विल बी द कॉमन. बरोबर की ह्या पर्सनचाच ऍड्रेस, ह्या पर्सनचाच इमर्जन्सी कॉन्टॅक्ट आणि त्याचे XYZ क्वालिफिकेशन्स वगैरे. बरोबर. हे सगळं झालं तुमचं एक स्टँडर्ड फ्लो टेबल एखादा लॉग इनचा दिला. आता हाच डेटा जर तुम्हाला थर्ड पार्टीला इंटिग्रेट करायचा, लेट्स फॉर से आता तुम्ही हे यूज करता गुगल पे, फोन पे, करेक्ट, बट आर दोज अ बँक? नाही. ते काय ऍप्स. तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे कुठले पण बँक अकाउंट लिंक करू शकता, करेक्ट. तुम्ही त्यांना क्रेडेन्शियल्स देता, ऍक्सेस देता OTP बेसिसवर. पण गुगलचा डेटा, गुगल पे किंवा फोन पे यूज करता, त्याचा डेटा ते कुठं ट्रान्समिट करतात, बँकेला, की ह्या अमाऊंटचं या नंबरला या UPI थ्रू एवढा अमाऊंट जाणार आहे आणि मग ते डिजिटल ट्रान्झॅक्शन होतं. करेक्ट. सिमिलर वे जेव्हा तुम्ही मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये जाता किंवा काम करता तर त्यावेळेस दे यूज नॉट अ सिंगल सॉफ्टवेअर, मल्टिपल सॉफ्टवेअर असतात. म्हणजे आता काही कंपनीज ओरॅकल पण घेतील, काही SAP पण घेणार, काही जण सेल्सफोर्स पण घेणार. कारण की प्रत्येक हे जे मोठे जे सॉफ्टवेअर आहेत, ERP सॉफ्टवेअर, त्यांचे प्रोडक्ट जे आहेत खूप चांगले आहेत. म्हणजे लेट्स से की ओरॅकलचं फायनान्स खूप भारी आहे, मग त्याच्यामध्ये ते परचेस, इनव्हॉइसिंग, पेरो, हे सगळं ते लोक फक्त त्याच्यासाठी यूज करणार. नंतर फॉर एक्झाम्पल आता तुमची कंपनी एक्वायर केली दुसऱ्याने आणि ते यूज करतात SAP, मग तुम्ही आधीचं प्रोडक्ट किंवा डेटाबेस स्क्रॅप नाही करू शकत, बिकॉज तुम्हाला जुना डेटाही लागतो, नवीनही डेटा लागणार. बरोबर. आता तू जर ही कंपनी एक्वायर केली, सेकंड कंपनी, तर तुझा डेटा तू चेंज करू शकणार का? तू प्रोडक्ट चेंज करणार का? नाही, कारण की तुझ्याकडे ऑलरेडी एम्प्लॉईज आहेत सॅपवर काम करणारे किंवा XYZ टूलवर काम करणारे, त्याचा डेटाबेस वेगळा आहे. तू कंपनी एक्वायर करणार, त्याचा डेटाबेस वेगळा आहे. पण ऍट सेम टाइम तुला कुठंतरी त्या दोघांना एका पेजवर आणणं गरजेचं आहे, राईट. सो त्या टायमाला तुम्ही करता इंटिग्रेशन. लेमन टर्म्स मध्ये इंटिग्रेशन म्हणजे सेंडिंग अ डेटा फ्रॉम वन सोर्स टू डेस्टिनेशन. ठीक आहे. इट कॅन बी एनी टूल और इट कॅन बी एनी प्रोडक्ट, काही असू शकतो. तर त्याच्यामध्ये एक सर्टन अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन तुम्ही इकडनं तिकडे नेता किंवा तिकडनं इकडे जे काय असेल. पण जेव्हा तुम्ही ट्रान्सफर करता त्या टायमाला तुम्हाला एक एक्नॉलेजमेंट येतं. वेन यू गो ऑन गुगल पे, फोन पे, तुम्हाला येतं ना की पेमेंट डन, त्याचं रिसिप्ट येतं. दॅट इज अन एक्नॉलेजमेंट की बाबा हे पैसे ट्रान्सफर झाले. सेम वे जेव्हा तुम्ही डेटा ट्रान्सफर करता फ्रॉम वन प्रोडक्ट टू अनदर प्रोडक्ट, तर तुम्ही त्याचा एक एक्नॉलेजमेंट किंवा ट्रान्झॅक्शन ID जो आपण जनरेट होतो तो रेफरन्ससाठी ठेवतो. म्हणजे आता हे जे एम्प्लॉईचे तुम्ही एका डिटेल्स घेतले, तुमचा एक वेगळा टूल आहे फॉर एक्झाम्पल, आणि तो तुमचा एक कुठला तरी सेंट्रल टूल डेटाबेस मध्ये तुम्हाला होल्ड करायचा. पेरोल सिस्टम साठी लागणार आहे, पगार काढणाऱ्यांना तुमची सगळी इन्फॉर्मेशन लागते, राईट. तर ती इन्फॉर्मेशन जर दुसऱ्या टूल मध्ये किंवा डेटाबेस मध्ये तुम्ही ते कसं करणार? एव्हरी टाइम तुम्ही रिपोर्ट नाही करू शकत. तुम्ही त्यांना ते एक्सेल मध्ये देणार, मग ते काम करणार आणि मग ते मॅन्युअल डेटा एंट्री करणार. तर रादर दॅन लोक आता काय करतात, इंटिग्रेशन करतात. तर त्याच्यासाठी डिफरंट प्लॅटफॉर्म्स आहेत इंटिग्रेशनसाठी. म्हणजे तुमचं AWS येतं, ओरॅकलचं OIC येतं, सॅपचं इंटिग्रेशन वेगवेगळं आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही REST APIs यूज करा. तुम्ही ऐकलं असेल REST API, विजल, सोप UI वगैरे, हे सगळ्या टर्म्स आहेत जेव्हा तुम्ही क्लाउड मध्ये इंटिग्रेशन करता. सो इंटिग्रेशन इज नथिंग बट
युअर ट्रान्सफर ऑफ डेटा. करेक्ट. म्हणजे तुमचा इथला जो डेटा आहे तो तुम्ही दुसऱ्या कुठल्या सिस्टमच्या डेटाबेससाठी युज करणार आहे. सो तुम्ही ही जी गोष्ट आधी मॅन्युअली व्हायची की बाबा मी इथनं काढायचो डेटा एक्सेलमध्ये, ह्याला मेल करणार, मग ती ओपन करणार, मग त्याच्यामध्ये सगळ्यात मोस्ट प्रॉब्लेम काय, डेटा करप्शन, सिक्युरिटी ब्रीच. ठीक आहे, कारण की मेल थ्रू पाठवतोय, आय कॅन हॅक युअर सिस्टम एनी टाइम. सिक्युरिटी आहे का? नंतर डेटा मॅनिप्युलेशन कोणी करू शकतं. चुकून एक एच्या जागी डी केला, स्पेलिंग मिस्टेक झाली, पॅन कार्डचा नंबर चेंज होऊ शकतो. यू कॅन एनिथिंग यू कॅन डू. सो इट्स अ सिक्युरिटी ब्रीच, डेटा ब्रीच, डेटा मॅनिप्युलेशन होणार. मग ह्याच्यासाठी इंटिग्रेशन हा पार्ट युज केला जातो. सो इंटिग्रेशन मध्ये पण तुम्ही ऍट दी एंड किंवा बॅक एंड मध्ये यू राईट अन एसक्यूएल थिंग्स. करेक्ट. तर हे जे एसक्यूएल तुम्ही युज करता, इट इज ऑल युज फॉर द डिफरंट डिफरंट पर्पसेस. वन, आपण इनिशियली घेतलं होतं त्यासाठी प्लॅनिंग साठी. ठीक आहे, की बाबा माझा ऑर्गनायझेशनला कसे प्लॅन करायचे, काय करायचे ते विदिन इंटर ऑर्गनायझेशन. वेन यू हॅव अ डिफरंट ऑर्गनायझेशन, आता जेव्हा जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही जेव्हा हे करताय डे टू डे गुगल पे, फोन पे करताय, तर त्याचं ट्रान्झॅक्शनचं डिटेल्स तुमच्या गुगल पेच्या कंपनीकडे पण आहे अँड सेम गोज विथ युअर बँक ऑल्सो. मग हे इंटिग्रेशन साठी यूज होतं. वेन यू ट्रान्समिट द डेटा इकडे तिकडे जेव्हा आपण करतो. का? कारण की दोन्ही साईडला तुम्हाला ते डिटेल्स गरजेचं. तुम्ही यू हॅव द फॅसिलिटी, म्हणजे गुगल पेवर, फोन पेवर जाऊन तुम्ही हिस्ट्री चेक करता, तर तो तुमचं फक्त म्हणजे आता लेट्स से की तुमच्याकडे 2 ऍप, तुम्ही तरी मिनिमम 2 ऍप आपण युज करतो, फोन पे, गुगल पे, पेटीएम. ठीक आहे, सेम अकाउंट लिंक आहे तुमच्या तिन्ही ऍपशी. करेक्ट. पण जर तुम्ही हिस्ट्री चेक केली तर तुम्हाला फोन पेची हिस्ट्री फोन पेलाच दाखवणार, पेटीएमची पेटीएमलाच. तुम्हाला एक्युम्युलेटिव्ह डिटेल्स दाखवतो का तो, की सगळे तुमचा महिन्याचा खर्च तुम्ही गुगल पे एवढा केला नाही, बिकॉज त्यांचा इंडिव्हिज्युअल डेटाबेस ऍक्सेस आहे. बट हे जर तुम्ही बँकमध्ये लॉग इन केलं तर तुम्हाला तिन्ही ऍपचे तिन्ही सगळे ट्रान्झॅक्शन दिसतात. सो दॅट इज युअर मास्टर. कळलं वाय अँड हाऊ तुमच्या रिअल लाईफ मध्ये एसक्यूएल कसा रोल प्ले करतो, प्रत्येक ऑब्जेक्ट किंवा प्रत्येक ऍप इंडिव्हिज्युअली कसं वर्क करतं आणि वाय इट इज नेसेसरी. गुगल पे ला का गरजेचे की तुमच्या ट्रान्झॅक्शन डिटेल्स ठेवणं, बट इट डझंट बॉदर की मला पेटीएम वर त्यांनी काय केलं मला घेण्यात नाही. करेक्ट. मला माझा डेटाबेस फाईल फॉर दिस युजर मला घेण्यात. पण बँक, वेअरएज बँक वॉन्ट कीप्स ट्रॅक ऑफ एव्हरीथिंग, की तुम्ही फोन पे वर किती खर्च केले, गुगल पे वर किती केले, मोबिक्विक वर किती केले, फ्री रिचार्ज, काही जे केलं तुम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन, त्याचा सगळा लेखापडा तुम्हाला बँकच्या ऍप मध्ये जाऊन किंवा बँक लॉग इन केलं नेट बँकिंग थ्रू तर तुम्हाला भेटेल. ओके. सो एनी क्वेश्चन टिल नाउ, की कुठं काही डाऊट्स एनिथिंग? नाही. ग्रेट. सो डेटा टाइप्स. सो डेटा टाइप्स मध्ये व्हॉट काइंड ऑफ डेटा टाइप्स अँड वाय डेटा टाइप्स आर यूज, आणि म्हणजे का आपण डेटा टाइप्स यूज करतो किंवा काय त्याचा इम्पॉर्टन्स आहे इन टर्म्स ऑफ एनी टर्म्स. म्हणजे तुमच्या लेमन टर्म्स मध्ये सांग की मला जावा मध्ये डेटा टाइप्स यूज करता, पायथन मध्ये नाही आहे गेस डेटा टाइप्स, इफ आय एम नॉट रॉंग. सो त्याच्यामध्ये किंवा डेटाबेस मध्ये आपल्याला का लागतात, वाय डेटा टाइप्स आर यूज? डिफरंट जसं एसक्यूएल मध्ये जर बघायला गेलं तर आपण नाव वेअर कॅर मध्ये युज करतो. जसं कॅरेक्टर मध्ये तर ठीक आहे, पण वेअर कॅर मध्ये आपण त्याचं नाव विथ नंबर. माझा प्रश्न असा आहे की का गरजेचं आहे डेटा टाइप्स? डिफरंट टाइपचा डेटा असू शकतो ना, असं नाही की तो पर्टिक्युलर असा सेमच राहील. फ्लोट मध्ये वेगळे येतात. सो हे डिफरंट टाइपचा डेटा स्टोअर करण्यासाठी त्यांना एक स्पेसिफिक कीवर्ड द्यावा लागतो, की जो डेटा टाइप, आता समजा नंबर्स असेल तर त्याला इंट, फ्लोट असेल तर त्याला फ्लोट यूज करतो. कॅरेक्टर म्हणजे आता समजा जर वर्ड असेल इन द सेन्स अल्फाबेटिकल जे येतात तर त्याच्यामध्ये स्ट्रिंग किंवा कॅर, व्हॅर कॅर. ग्रेट. सो आता मला सांग की वाय मला जर व्हॅरकॅर मध्ये दोन्ही फॅसिलिटीज आय कॅन स्टोअर नंबर एज कॅरेक्टर, वाय इंट? मला इंटची काय गरज आहे? मी डेसिमल पण स्टोअर करू शकतो त्याच्यामध्ये. सर ते मेमरी स्टोर. मेमरी स्टोअर.
आणि मेमरी अलोकेट करायला इंट मध्ये जर तुम्हाला आता समजा व्हॅरकॅर मध्ये कसं असतं की आपण समजा लिमिट दिलं त्याला 20चं, सो तो 20 बीट पर्यंत डेटा स्टोअर करतो. पण समजा आपला डेटा आता समजा माझं नाव आहे वैष्णवी, त्याचं झाले 10, तर 10 उरतात, तो ते वेगळ्याला अलोकेट करतो, म्हणजे ते यूज करू शकतो आपण. तसं इंट मध्ये नाहीये. इंट मध्ये समजा आपण दिले की 20 नंबर्स याचा, पण आपल्याला ते टाकावंच लागेल 20, आणि त्याची तेवढी मेमरी. इंट मध्ये मी जर माझे डिजिट 10 डिजिट यूज केलं तर पण तो त्याचा पण डेटा स्टोअर करतो. व्हॅरकॅर मध्ये तो हे यू नीड टू से की बाइट्स इम्पॉर्टंट, बाइट्स मेमरी बाइट उरतो तो. सॉरी मेमरी बाइट काय म्हणतो सुशांत पाहिजेस ना. मेमरी तुमचा मेमरी लोकेट म्हणजे जेवढी तुम्ही मेमरी अलर्ट करता तो पूर्ण मेमरी तसेच ठेवून जात, ज्याच्यामध्ये आपण परत यूज नाही करू शकत. ओके, आता तुम्ही मोस्टली सगळे काय म्हणतात त्याला टेक्निकल बॅकग्राऊंडचे आहेत, सो यू मस्ट हॅव हर्ड डेटा स्ट्रक्चर वापरले. ओके, सो आता डेटा टाइप्स इज वन ऑफ द रिनोन फॉर डेटा स्ट्रक्चर्स. ठीक आहे, मला सांगा व्हेअरकॅर 2 मध्ये कोणा डिफरन्स आढळलाय कधी काय? देयर इज अ कन्सेप्ट व्हेअरकॅर अँड व्हेअरकॅर 2. व्हेअरकॅर 2 कॅर व्हेअरकॅर 2 इज ऑल्सो देयर. कॅर मध्ये कसं जावा मध्ये वापरला तुम्ही डेटा स्ट्रक्चर मध्ये. पण मला सांगा की ह्याचं इंटरनली कसं यूज होतं, तुम्हाला आयडिया आहे? मेमरी अलोकेशन आणि ऍरेसाठी कसं होतं? लिंक लिस्ट करेक्ट. सो आता जेव्हा मी म्हणतो व्हेअरकॅर आणि व्हेअरकॅर 2, सो व्हेअरकॅर 2 मध्ये काय, व्हेअरकॅर 2 मध्ये दे हॅव एक्स्ट्रा 2 बाइट्स, करेक्ट. सो तो मेमरी अलोकेशन काय होतं की जेव्हा तुम्ही आता सॉरी फॉर नॉन टेक्निकल म्हणजे की जेव्हा तुम्ही मेमरी डेटा टाइप जेव्हा यूज करता तो मेमरी अलोकेशनशी जातं, बट दे इंटरनली दे आर लिंक टू युअर लिंक लिस्ट. लिंक लिस्ट मध्ये काय होतं, तुमचं डेटा आणि त्याचं मेमरी, म्हणजे कुठल्या लोकेशनला तो सेट आहे. सो दिस इज नथिंग बट इट गोज अप टू युअर डेटा स्ट्रक्चर्स अँड लिंक लिस्ट. म्हणजे ते तुमचं मेमरी लोकेशन कसं होतं, कुठलं डेटा टाइप यूज करतात त्याच्यावर डिपेंड होतं. ठीक आहे, सो डेटा टाइप्स आर वन ऑफ द व्हेरी नेसेसरी थिंग्स की जेव्हा तुम्ही टेबल डिझाईन करताय, माझा हा कॉलम न्यूमेरिक इंटिजर पाहिजे, हा फ्लोट म्हणजे व्हेअरकॅर पाहिजे, कॅर पाहिजे, हे तुम्हाला व्हाईल डेटा मॅनेजमेंट किंवा डेटा डिझायनिंगच्या वेळेस तुम्हाला इम्पॉर्टंट पडतं. वाय आय एम सेइंग दिस की तुम्हाला मी ह्याच्यासाठी म्हटलं दोन, म्हणजे आता काय म्हणतात आपण म्हणतो ना की पुढचं नाही बघा, थोडं लांबचं बघा. सो सेम वे की जेव्हा तुम्ही हे सगळ्या गोष्टी थ्रू आउट अंडरस्टँड करता की डेटा टाइप्स का यूज होतात, कसं इंटरनली ते वर्क करतं, तर त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला ही गोष्ट डिझायनिंगच्या वेळेस जेव्हा तुम्हाला फ्युचरमध्ये जेव्हा आर्किटेक्ट रोल किंवा मोठ्या सिनियर रोल्सवर जातात तर त्या टाइमला तुम्हाला पूर्ण वर्कफ्लो डिझाईन करावा लागतो. माझं एखादं ऍप्लिकेशन दिसणार कसं आहे त्याच्या व्यतिरिक्त तुमचा बॅकएंडनी तो डेटा कसा पुल करणार, तुम्ही दिसताना खूप छान छान बनवा, त्याच्यात फीचर्स टाका, एलओव्ही टाका, हे टाका, एआय इंटिग्रेट करा, पण ऍट दी एंड जर तुमच्या एका क्लिकवर त्याला डेटा पुल करायला जर त्याला 1 मिनिट लागत असेल तर वेदर इट इज युजफुल नाही. टू बी ऑनेस्ट, आता मी आम्ही काय केलं होतं, म्हणजे माझ्या एका ऑर्गनायझेशन मध्ये प्रोजेक्ट आला होता, आउट ऑफ द बॉक्स चाललंय. सो त्याच्यामध्ये कसं होतं की त्यांच्याकडे ऑलरेडी एक टूल होतं आणि मी त्याच्यासाठी कसं असतं की प्रत्येक टूलचं एक कॉस्टिंग असतं, ते डिपेंड अपॉन नंबर ऑफ युजर्स, की आता जर 10 लोक जर वापरले ना तर 10 लोकांचेच पैसे द्यायचे. मी तुमच्याकडनं पूर्ण प्रोडक्ट कॉस्ट नाही घेणार. म्हणजे ह्यानी काय होतं की तुम्हाला मंथली बिलिंग चालू होती. ज्याचं माझं जर टूल आहे तर मी काय म्हणणार, मी 10 जणांचे पैसे घेणार, तर 10 जण ती जर वापरले तर मी 10 जणांचे दर महिन्याला एका युजरसाठी मी एवढे पैसे घेणार. मला दर महिन्याला मला ते रिकरिंग आहे. मी एकदम प्रॉडक्ट विकणार नाही, बिकॉज दॅट विल बी वन टाइम ऑफ अर्निंग. बट हे जर मी युजर स्पेसिफिक केलं तर माझं अर्निंग जास्त होतं. सो प्रोडक्ट वाले काय करतात की मी तू 10 ठेव 15 ठेव, तू जेवढं म्हणजे तेवढं मी तुला देतो, मला काही घेणं नाही, मला काही प्रॉब्लेम नाही. मी माझं प्रोडक्ट असं बनवलंय ना 100 युजर लावा एका टायमाला, 100 युजर काम करते, पण मी प्रोडक्ट विकणार नाही. आय विल गिव्ह यू ऑन बेस्ड ऑन सर्व्हिस. ठीक आहे, सर्व्हिस बेसिसवर मी तुला ते प्रोडक्ट युज करायला जाईल. तर ह्याच्यामध्ये काय होतं की कंपनीसाठी ते कॉस्ट दर महिन्याला दर वर्षाला ते वाढतच जाते. आणि जेव्हा इयरली रिपोर्ट्स काढता तर ते लोक बघतात
पेरोल वाले किंवा जे डिरेक्टर्स असतात ते बघतात की माझा एक्सपेंडिचर कुठं किती गेलाय. ह्या टूलसाठी जर मी 10 जणांसाठी मी 10,000 महिना भरतोय, तर त्याच्यापेक्षा एक काम करा, तुम्ही मला फ्री टूल काहीतरी बनवून द्या. मग ते लोक काय करतात, जावा यूज कर, पायथन यूज कर, XYZ यूज कर, आणि ती गोष्ट ती लोक रिप्लेस करतात. रिप्लेस केलं तर तुम्हाला काय पाहिजे की त्यांचा जुना डेटा पण पाहिजे आणि नवीन पण पाहिजे. बिकॉज तुम्ही जुना डेटा सोडून देऊ नाही शकत, कारण की ऍट दी एंड तुम्हाला गेल्या 5 वर्षामध्ये मी काय अचीव्ह केलंय किंवा गेल्या 10 वर्षामध्ये माझा धंदा कसा चाललाय, माझा बिझनेस कुठे ग्रो केलाय, किती खर्च केले, किती काय केले, हे आपण टर्म्स वाईज जज करतो. हे सगळं जज करण्यासाठी त्यांना सगळा तो डेटा लागतो. आणि वेन यू रिप्लेस विथ युअर न्यू सिस्टम, दॅट टाइम तुम्हाला हे इन्फॉर्मेशन तुम्हाला हे प्रॉपर सिक्वेन्स मध्ये ठेवणं गरजेचं आहे. किंवा मी डेटा जेव्हा डेटाबेस डिझाईन करतोय तेव्हा मला कुठला डेटा टाईप ठेवू नये, आधीच्या मध्ये कसे होतं डेटा. आता आधी फॉर एक्झाम्पल नेम मध्ये त्यांनी व्हेरकॅर वापरला असेल, आपण म्हणणार नाही गरज नाही, कॅर वापरू होऊन जाईल, करेक्ट. बट त्यांनी व्हेरकॅर का वापरलं होतं, आपल्याला आधी जुना डेटा अनालिसिस करावा लागतो की बाबा ह्या टूलमध्ये त्यांनी तिथं जर व्हेरकॅर दिलं होतं म्हणजे त्यांनी _1, 2 वगैरे असं काहीतरी टाकण्याची त्यांनी दिली फॅसिलिटी. जर त्यांनी तसा डेटा युज केला असेल तर तुमच्या सिस्टम मध्ये वर्क करेल का, तो नाही करणार इंटिग्रेट केलं, बिकॉज इट विल रिजेक्ट द रेकॉर्ड्स. सो ह्याच्यासाठी आपल्याला डेटा टाइप्स समजून घेणे खूप इम्पॉर्टंट आहे की कुठला डेटा टाइप कधी युज करायचा. जेव्हा आपण डेटा इंटिग्रेट करणार आहे तर आपल्याकडं आता समोरच्याकडं एखादा जो पॅटर्न आहे, लेट्स से आपल्याकडं पॅन सिस्टम इंडियामध्ये अल्फा न्यूमेरिक मध्ये, बरोबर, नंबर्स पण आहे आणि हे पण आहे. सेम UK US मध्ये युज होतं का, वी डोंट नो. इट कॅन बी ओनली न्यूमेरिक, इट कॅन बी ओनली कॅरेक्टर्स. मग त्या केसमध्ये तुम्ही काय करणार, तुम्ही काय इंडिव्हिज्युअल कॉलम बनवणार का, US साठी वेगळा, UK साठी वेगळा, नाही. यू डिझाईन अ जेनेरिक वन, जो मी कुठल्याही पॅनचे डिटेल्स आले, कुठल्याही कंट्रीचे आले, तर आय विल अकोम्युलेटेड सिंगल कॉलम, बरोबर. तर ह्याच्यासाठी तुम्हाला डेटा टाइप्स टू अंडरस्टँड द डेटा टाइप्स, की इंटिजर कधी युज करायचा, फ्लोट कधी युज करायचा. बरं, हा तर झाला तुमचा डेटा मॅनेजमेंट. सेकंड थिंग, जेव्हा आम्ही तो प्रोजेक्ट करत होतो, वी अर्न द बिड ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ क्लिक्स. ठीक आहे, म्हणजे आम्ही तो रिप्लेस केला तर आता तुमची ऑर्गनायझेशन असेल ना, तर ते काय म्हणतात की माझा युजरला एक एंट्री करायला किती सेकंड लागतात, ते या लेवल पर्यंत विचार करतात. किंवा मी एक फॉर्म दिलाय, ते पेरोलचा असून दे, तुमचा एम्प्लॉईचा असून दे, काय XYZ जे टूल युज करतात, तर टूल मध्ये त्यांनी डेटा एंट्री केली आणि ते की मला एका रेकॉर्डला 1 मिनिट 15 सेकंद लागली. तुम्ही रिप्लेस केल्यानंतर मला किती लागेल, लिटरली दे गो विथ सेकंड्स. एका एम्प्लॉईचे जर माझे 60 सेकंड वाचले तर तुमचे 10 एम्प्लॉईज आहेत त्यांची 600 सेकंड वाचले, तर तुम्ही कॅल्क्युलेट करा तुमचा एम्प्लॉईचं प्रोडक्टिव्हिटी वाढणार. सो दॅट्स व्हाय यू नीड टू टेक इट. ह्या लेवलवर ते लोक जाऊन पोर्ट्रे करतात की तुम्हाला हे टूल घेणं का गरजेचं आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला टॅब कमी लागतात, क्लिक्स कमी लागतात. म्हणजे काही जागेमध्ये जर तुम्ही ह्याचं पण, आता फॉर एक्झाम्पल जर तुम्ही सिस्टम लॉक केलं, तर सिस्टम लॉक केल्यावर तुम्ही जर त्याचं कन्स्टंट असतं 8 डिजिटचं कोड टाकायचं, तुम्ही 8 डिजिट आपल्या एंटर नाही मारलं तरी तो ऑटोमॅटिकली ओपन होतो किंवा इनकरेक्ट टाकतो, बिकॉज त्याच्यामध्ये त्यांनी एक क्लिक ऑटोमॅटिकली कमी केला, करेक्ट. यू डोंट नीड टू प्रेस एंटर, तुम्हाला माउस यूज करेल, तुमचं सेकंड्स काही वाचले. बिझनेस त्या लेवलचा विचार करतो की माझ्या एका एम्प्लॉईचा जर 1 मिनिट वाचतोय तर असे 10 एम्प्लॉईच्या 10 मिनिटं वाचतील, तर मग त्याची प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवता येईल. सो हे सगळं तुमच्या डेटाबेस डिझाईनवर का डिपेंड करतं, कारण की हा जो डेटा तुम्ही क्वेरी करणार, जर तुमचा डेटाबेस मधनं जेव्हा क्वेरी करतो, कधी पण तुम्ही चेक करा वेअर क्लॉज मध्ये, यू ऑलवेज प्रिफर इंटिजर टू क्वेरी रादर दॅन व्हेरकॅर, कारण की त्याचा रिट्रायबल जो असतो तो इंटिजरचा फास्ट आहे कम्पेअर्ड टू कॅरेक्टर. सो हे सगळ्या गोष्टी तुम्हाला जेव्हा तुम्ही इनडेप्थ शिकताल तेव्हा तुम्हाला ते डेटाबेस कसं लिंक्ड आहे, का युज केलं जातं आणि त्याचा इम्पॅक्ट काय हे समजणं गरजेचं आहे. कारण की तुम्हाला जर इम्पॅक्ट माहित नसेल ना, तो यू वोंट गो इन दॅट डेप्थ. ठीक आहे, चल ना ह्याला काय कॅरेक्टर टाकून, ह्याला व्हेरकॅर टाकून, ह्याला इंटिजर टाकून, बट दॅट डझंट मेक ऑल टुगेदर. तुम्हाला ब्रॉडर व्ह्यू मध्ये बघणं गरजेचं आहे. तुम्ही डेटाबेस डिझाईन करताना त्याचा इम्पॅक्ट काय होणार, म्हणजे नॉट ओनली डेटा इन्सर्शन बट डेटा रिट्रायबल इज द वन ऑफ द इम्पॉर्टंट टास्क. आता तुम्ही
मॅचेस वर्ल्ड कप सगळ्यांनी बघितलं. हॉटस्टारवर किती जणांनी बघितलं? हॉटस्टार मोबाईल ऍपवर बघितले का? मोस्ट ऑफ राईट हँड साईडला काही लेफ्ट हँड साईडला नंबर ऑफ व्ह्यूज येतात, ते चेक केलं का? व्हिज्युअलायझेशन लेफ्ट साईडला नंबर ऑफ व्ह्युअर्स त्यांनी केले. तर जेव्हा इंडियाचे वगैरे मॅचेस असतात ना, इट गोज बियॉन्ड 1.1 करोड असं काहीतरी ते जातं. सो तुमचा सिस्टम तेवढा केपेबल पाहिजे की तेवढा लॉग इन किंवा तुमचा रिट्रायवल तेवढा डेटाबेस स्ट्रॉंग पाहिजे. कारण की सेम टाइम हजारो लोक लॉग इन करणार आणि ते डेटा अप करणार, पुल करणार. इट कॅन बी एनिथिंग. तुम्ही हॉटस्टारवर जाता, नेसेसरी नाही की तुम्ही मॅचेस बघणार, तुम्ही मूवीज बघणार, तुम्ही सिरियल्स बघणार, काही बघू शकता. बट हजारो युजर ऍट अ टाइम. हा बोला ना. तसं ते व्ह्यूवर असं पण हे करू शकतात की म्हणजे लॉग इन करून परत लॉग ऑफ केल्यानंतर पण तुमचा हे होऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही ऍप ऑफ करता ऑटोमॅटिकली तुमचा व्ह्यू रेशो कमी होऊन जातो. इट इज नॉट डिपेंडेंट की तुम्ही जर लॉग आउट केलं तर ऑटोमॅटिकली तो, किंवा तुम्ही जो ऍप बंद केला तर ऑटोमॅटिकली ते व्ह्यू डाऊन होऊन जातात त्याचे. बट असं आता आपण हॉटस्टार आणि जिओ सिनेमावरती जर पाहिलं तर जिओ सिनेमावरती असं दाखवलं जाते की तुम्ही लॉग इन करून परत लॉग आउट केलं तरी पण तो काउंट तसाच राहतो काहीतरी. नाही, हे चुकीचं आहे मग. कारण की माझ्या मताने तरी लाईव्ह युजर काउंट दाखवला जातो. आता हॉटस्टारवर आपण जे मॅचेस वगैरे बघतो ना, ते व्ह्यूज जे दाखवतात ते करंट व्ह्यूज असतात. ओके. मतलब असं नाही म्हणजे हे नाहीये की ते फक्त मॅचेस पाहतात, दुसरा पण कुठले, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही आता कुठल्या प्रायव्हेट साईट्सला गेला ना, म्हणजे आता जिथं तुम्ही आता गुगलवर सर्च केलं जावा रिलेटेड बघा किंवा पायथन रिलेटेड बघा, तर त्या केसमध्ये तुम्हाला कुठल्या तरी साईट्सवर तुम्ही बघितलं असेल नंबर ऑफ काय म्हणतात त्याला, व्ह्यूज, नंबर ऑफ व्ह्यूज आलं, नंबर ऑफ टार्गेट्स किती आले, हे सगळे ते लोक ठेवतात. कुठल्या म्हणजे आता तुमचे ब्लॉग, तुम्ही ब्लॉग्स लिहिता रिगार्डिंग टेक्निकल ब्लॉग्स वगैरे, तर त्या ब्लॉग्स मध्ये तुमचे वेगवेगळे कंटेंट असणार. पायथन रिलेटेड ब्लॉग्स, एसक्यूएल रिलेटेड ब्लॉग, पीएल सिक्वेल रिलेटेड ब्लॉग्स, कुठलेही काही असू शकतात. तर त्याच्यामध्ये ते लोक सगळ्या गोष्टी हे लोक त्याच्यात टार्गेट ठेवतात किंवा माझे किती येऊन गेले आणि कितीचं आहे कॅपॅसिटी. आणि काय होतं की मग मोस्टली कधी कधी तुमचा ऍप डाऊन होणं, डेटाबेस क्रॅश होणं, दॅट इज द वन ऑफ द मेजर रिझन की तुम्ही त्याचं प्रॉपर अनालिसिस टू मॅनेजमेंट केलं नाही. सो डेटा टाइप्स इन दॅट केस आर ह्युजली इम्पॉर्टंट. तुमचे इंडेक्सेस वगैरे जे तुम्ही क्रिएट करता डेटा रिट्रायवल साठी, हे तुम्ही जर शिकता ऍडव्हान्स एसक्यूएल्स वगैरे, तर तुम्हाला युटिलाइज होईल. आता काही जणांमध्ये आता युनियन्स आहेत, तुमचं केस, डिकोड, हे सगळे कीवर्ड्स तुम्ही युज करता. तर ते का युज केलं आता कधी, तेव्हा तुम्हाला लेट्स से की तुमचं एखादं टूल आहे किंवा एटीएम मशीन आहे आणि ते मला सॅटर्डे संडे वर्कच नाही करायचं पाहिजे. हाऊ यू विल डू? मला ते ऑन पाहिजे पण सॅटर्डे संडे एकही ट्रान्झॅक्शन नाही झालं पाहिजे. ते तुम्ही कसं डिसाईड करता? कंडिशन बेसिस, राईट? मग तिथं तुम्हाला त्या वेअर क्लॉज मध्ये तुम्हाला तशी कंडिशन्स मॅनिप्युलेट करावं लागतं. बाबा माझा, तुम्ही काय घेता, सिसडेट घेता, पण आजचा दिवस कुठला आहे हे पण तुम्हाला कळायचं. जर माझा संडे आणि सॅटर्डे आणि संडे असेल तर माझी क्वेरी चाललीच नाही पाहिजे. आय डोंट वॉन्ट टू शो एनी ट्रान्झॅक्शन्स. सो हे तुम्ही असं रेस्ट्रिक्ट करू शकता. यू कॅन डू इट ऑन फ्रंट एंड ऑल्सो, यू कॅन डू इट थ्रू बॅक एंड ऑल्सो. की बाबा मला माझे एम्प्लॉय सॅटर्डे संडे वर्क नाही केले पाहिजे पण दे कॅन ऍक्सेस द सिस्टम. ऍक्सेस करता येईल पण त्याला ऍप्लिकेशन ऍक्सेस नाही करता यावं किंवा त्याचं लॉग इन स्टॉप करावं. तर हे सगळ्या गोष्टी जे रिअल टाइम मध्ये तुम्ही वर्क करता, तर दिस इज हाऊ इट गोज. ओके नाव एसक्यूएल फंडामेंटल्स, म्हणजे आता डिफरंट टाइप्स ऑफ आपण यूज करतो की कसे डेटा डेफिनेशन लँग्वेजेस आहे, डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज, डेटा क्वेरी लँग्वेज, कंट्रोल लँग्वेज, ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज. तर प्रत्येकाचं इम्पॉर्टंट असं आहे की इम्पॉर्टन्स म्हणण्यापेक्षा की आता तुम्ही जर सिलेक्ट करता तर ते कुठल्या टाइप ऑफ, म्हणजे आता मी जर नुसतं सिलेक्ट क्वेरी लिहितो की तुम्ही डेटा देताय, तर दॅट इज नथिंग बट युअर मॅनिप्युलेशन लँग्वेज. की तुम्ही डेटा मॅनिप्युलेट करताय, एक्झिस्टिंग डेटा, यू आर नॉट इन्सर्टिंग. तुम्ही डेटा काही करत नाही, तुम्ही फक्त डेटा मॅनिप्युलेट करताय. मला 3 महिन्याचाच पाहिजे, 2 दिवसाचाच पाहिजे. तुम्ही जेव्हा ह्याच्यामध्ये बँकमध्ये बँकच्या ऍप्लिकेशन लॉग इन करता, स्टेटमेंट काढता, राईट?
2 महिन्याचा फाईल, 3 महिन्याचा फाईल, वर्षाचा फाईल, 5 वर्षाचा फाईल. इट गोज टू युअर डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज की मला सिलेक्ट काय पाहिजे. आता त्याच्यानंतर इन्सर्ट, अपडेट अँड डिलीट गोज टू डेटा मॅनिप्युलेशन. इन्सर्ट म्हणजे काय, तुम्ही डेटा मॅनिप्युलेट करताय करेक्ट, की तुम्ही आतमध्ये इन्सर्ट करताना मला ह्या मंथचा डेटा तुम्ही ऍडिशनल इन्सर्ट करता, दॅट इज गोइंग टू अपडेट. एक्झिस्टिंग डेटा तुम्ही जेव्हा चेंज करताय, डिलीट करताय, सो इट इज नथिंग बट युअर मॅनिप्युलेशन ऑफ डेटा दॅट गोज इन टू युअर DML. करेक्ट. नाव गोज विथ द डेफिनेशन. डेफिनेशन म्हणजे काय की आपण एखादा डेटाबेस डिफाईन करतो मॅनेजमेंटमध्ये. सो यू क्रिएट, अल्टर अँड ड्रॉप. यू क्रिएट अ टेबल, यू क्रिएट अ व्ह्यू, यू क्रिएट अ इंडेक्स, यू अल्टर अ टेबल की मला हा कॉलम ड्रॉप करायचा, ह्याचा अल्टर करायचा, कॉलमचा डेटा टाईप अल्टर करायचा आहे, यू डू दॅट. सेकंड थिंग, यू ड्रॉप, मला डेटाबेस मधला हा टेबल नको आहे, हा व्ह्यू नको. सो यू चेंज द डेफिनेशन ऑफ द डेटाबेस. करेक्ट. Any doubt, questions, right? Okay. Now goes with the data query language. So, sorry, this is wrong. It's select nahi pahiye. It should be a data query language. That's wrong. Data manipulation मध्ये नाही. It goes into data query language. Okay. That goes in select. Screen share. Screen share. Screen share nahi hai. I guess केली होती. Oh, so sorry. My bad. Sir, can you please pardon why? What was the reason varchar 2 versus int? Sorry, Chirag. Could you come again? You explained a scenario where we use int in place of varchar 2. Okay, varchar. Why we use different data types? Correct. Right. Varchar 2.1. Right. So let's say you have different kind of data. Okay. Now you are working on one of the tool where you have a different database, and the other person is working on a different database and has a different data. You can say a table structure. So how you decide which data type needs to be used is on all together based on your data. Correct? Let's say if you have a person number or a person ID. So generally ID will be derived on the basis of any sequence. Okay, let's say 1, 2, 3, 4, 5, 6, and that is it is not a human intervention. I mean to say, okay, you don't need to put it manually. It is auto-generated. So in that case, you use a sequence that is an inbuilt SQL functionality. So in that case, you know that these are only going to hold a number. Okay. In other way around, if you say I need to generate that ID in a hexadecimal part, so hexadecimal will by default will include your numeric as well as a character. Okay, it will be alphanumeric. Have you checked hexadecimal how it works? So it has the same naming 1, 2, 3, 4 up to 9. After 9 it goes to A, B, C and all that. So it is an alphanumeric. So in that case you need to be more you can say upfrontly deciding whether we need to go with the integer or we need to put it down as a varchar. Do you got my point? Got your point, sir. Great. Okay, so we'll come back on to data query language, like the general select statements. Then DCL, data control. We have grant and remove. Why we need a grant and remove? म्हणजे का लागतं आपल्याला grant remove? म्हणजे ह्याचं काय गरज कंट्रोल लँग्वेजची? परमिशन. Security, good. अजून grant and remove. Security purpose साठी is the one of the important thing. तुम्ही let's say तुम्ही कधी असं झालंय तुम्ही एखादा ऍप्लिकेशन यूज करताय, म्हणजे ऍप्लिकेशन यूज करताय आणि एखादा टाइप मला किंवा ह्यांना विजिबल आहे पण तुम्हाला नाहीये. यू मस्ट हॅव कम अक्रॉस सम कंडिशन्स. हे कुठल्या बेसिसवर तुम्हाला ऍक्सेस कुठला आहे, म्हणजे ऍप्लिकेशन दोघे सेम यूज करता, बट आता लेट्स सी की मी HR किंवा पेरोल मधला माणूस नाही, एखादा टूल यूज करतो पेरोल मधला, सो मला तुमची सॅलरी का आहे त्याचा अधिकार आहे का? नाही. सो मी ऍप यूज करणार, बट आय हॅव the permissions to whether I can see or whether I cannot see.
आणि जर मला द्यायचंय, आता माझा मॅनेजर लेट्स से, आता तुमचं नाव तेवन, ओके. सो ह्यांना ऍक्सेस आहे ह्या फर्स्ट लाईनचे त्याचे एम्प्लॉईज आहेत, तुमच्याकडं सेकंड लाईनचे एम्प्लॉईज आहेत, तुमच्याकडे लास्ट लाईनचे एम्प्लॉईज आहेत. पण तुम्ही पण मॅनेजर आहे, हे पण मॅनेजर आहे आणि हे पण मॅनेजर आहे, सेम लेवल सेम ग्रेड, बट यू कॅनॉट व्ह्यू और ऍक्सेस एनी इन्फॉर्मेशन ऑफ फर्स्ट रो. का? कारण की तुमच्या हायरार्कीमध्ये ते नाही आहेत. सो जे हायरार्कीमध्ये आहेत त्यांच्यासाठीच तुम्हाला परमिशन असली पाहिजे की तुम्ही डेटा व्ह्यू करायचा. ह्या का ह्याचं इम्पॉर्टन्स असं आहे की नो वन शुड इंटरव्हिन बिटवीन डिफरंट रोल्स. ठीक आहे, जर ह्यांचं इयरली अप्रायझल मध्ये रिव्ह्यू केलंय, कोण कसं परफॉर्म करतोय, कोणाला किती पर्सेंट दिले, ते गोष्ट लास्ट रो मध्ये असणाऱ्या मॅनेजरला नाही कळलं पाहिजे. सिक्युरिटी, बिकॉज हे त्यांचं प्रत्येकाचा रोल डिफरंट आहे, प्रत्येकाचे परफॉर्मन्स डिफरंट आहे. कारण की उद्या जर प्रोजेक्ट मध्ये इश्यू झाले किंवा चेंज झाले, देर शुड नॉट बी इंटरनल डिस्प्यूट्स की बाबा ह्या टीम मध्ये ह्याला जास्त बजेट भेटायचा, त्या टीमला कमी बजेट भेटायचा, माझी ह्याची टीम मधले हे जास्त, ह्यांना जास्त प्रिफरन्स आहे. सो हे सगळं सिक्युरिटी पर्पज साठी आपण जनरली केलं जातं. सो दीज काइंड ऑफ थिंग्स हे करण्यासाठी हे लोक सेमी डेटा कंट्रोल आपण यूज करतो. सो वी जनरली ग्रांट अँड रिवोक द प्रिव्हिलेजेस ऑर ऍक्सेस, आय कॅन से. ओके, नेक्स्ट इज द ट्रान्झॅक्शन कंट्रोल. म्हणजे आता तुम्ही आउटलुक कोणी यूज केलं? आउटलुक, मेल किंवा जीमेल यूज केलं असेल ना? जीमेलवर, सॉरी, आउटलुक और जीमेल दोन्ही. अच्छा, ग्रेट. सो लेट्स गो विथ जीमेल. सो जीमेलवर तुम्ही जो मेल सेंड करता तर तुम्हाला लेफ्ट हँड साइडला एक ऑप्शन येतो अनडूचा, करेक्ट? सेम वे आउटलुक मध्ये पण एक ऑप्शन आहे, यू कॅन रिवोक द मेल. म्हणजे तुम्ही जो ऑलरेडी सेंड केलाय आणि जर तो अनरीड मध्ये असेल ना, तो त्यांच्या इनबॉक्स मधनं पण तो डिलीट होऊन जातो ऑटोमॅटिकली. सो सेम वे व्हाय इट इज नीडेड टू कंट्रोल द ट्रान्झॅक्शन्स, राईट? आता मला एखादं गोष्ट कमिट करायची का नाही करायची, दॅट इज विल बी डिसाइडेड ऑन मी. आणि कधी कमिट करायची. लेट्स से इन प्रॅक्टिकल सिनारिओ की तुम्हाला असा कोड लिहायचा आहे की ज्याच्यामध्ये 100 वेळा इन्सर्ट झालं तरच कमिट व्हायला पाहिजे. 100 रेकॉर्ड इन्सर्ट झाले तरच कमिट व्हायला. असं नाही पाहिजे मला प्रत्येक रेकॉर्ड नंतर कमिट करायचं. मला 100 रेकॉर्ड झाले तरच कमिट करायचं, नाही तर नाही करायचं. ओके, सो in that case you can utilize these kind of control language. Okay, and the rollback ki mala to undo करायचा आहे. In simple layman terms ki I don't want to commit those things in the database, I just want to roll back. Got अजून काही क्वेश्चन नाव? Go with the real life scenarios की तुम्हाला okay, बेसिक्स मध्ये कोणाला डाऊट आहे SQL चे? सिलेक्ट फ्रॉम वेअर क्लॉज, यू हॅव डिफरंट, ह्याच्यामध्ये पण भरपूर सारे आहेत. कोरिलेटेड सब क्वेरीज यूज करतो. यू कॅन नंतर सर्च करू शकता की कोरिलेटेड सब क्वेरीज काय असतात. नंतर आपण केस डिकोड कसं यूज करतो. दीज आर द इम्पॉर्टंट थिंग्स जनरली आपल्याला विचारलं जातं. युनियन ऑल, मर्ज काइंड ऑफ, म्हणजे प्रत्येकात आधी ओरॅकल स्पेसिफिकली सांगतो, पण MySQL मध्ये सिमिलर वे डिफरंट असतात. नंतर जॉईन्स इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्टर, विल कव्हर इट लेटर. फिल्टरिंग, जसं की आपण बघितलं की वेअर कंडिशन मध्ये आपल्याला n-1 नीड्स टू बी द जॉईन्स, फर्स्ट थिंग. सेकंड थिंग की मला 5 वर्षाचाच डेटा पाहिजे. तुम्ही जसं म्हटले की मला बँकेचं स्टेटमेंट काढतोय, 1 महिन्याचं पाहिजे, 2 महिन्याचं पाहिजे, दॅट इज नथिंग बट युअर फिल्टरिंग क्रायटेरिया. ठीक आहे. नंतर एग्रिगेशन इज नथिंग बट की मला मिनिमम, आता तुम्ही लेट्स से माझा 10 वर्ष मी काम केलंय, माझे व्हॉट वॉज मिनिमम सॅलरी, what is my maximum salary, min max, aggregation functions, sum करणं, जे काय अवॉर्ड्स किती भेटले, काय भेटलं, ते हे सगळ्या गोष्टी आपण जनरली ऍग्रिगेशन मध्ये, दीज आर ऍग्रिगेशन फंक्शन्स, min max वगैरे आपण सिलेक्ट मध्ये यूज करतो. whereas filtration we use it in where clause. Okay, sorting, sort by, order by, descending order, त्याच्या बेसिसवर आपण सॉर्ट करतो. बाय डिफॉल्ट कुठला ऑर्डर असतो? गुड.
जॉईनिंग नाव सगळ्यात महत्वाचं इन टर्म्स वेन यू वर्क ऑन म्हणजे एसक्यूएल वर जेव्हा तुम्ही पर्पजफुली काम म्हणजे स्पेसिफिकली डेटा रिलेटेड काम करताल तेव्हा जॉईन्स जसं मी तुम्हाला N-1 इज द वन ऑफ द बेसिक क्रायटेरिया. त्याच्यानंतर काही गोष्टींमध्ये तुम्हाला असं असतं की जनरल बेसिक एक्झाम्पल आहे एम्प्लॉय अँड डिपार्टमेंट. तुम्ही बघितलं असेल की बाबा एखादा एम्प्लॉई आहे न्यूली हायर आहे त्याला डिपार्टमेंट अलोकेट केलं बट देअर आर फ्यू एम्प्लॉईज ज्यांच्यासाठी डिपार्टमेंट अलोकेटच नाही केलंय पण तुम्हाला डेटा दोन्हीचा पाहिजे करेक्ट. जर तुम्ही नुसतं एम्प्लॉई आयडी आणि डिपार्टमेंटच्या बेसिसवर जर तुम्ही जॉईन मारलं तर त्याच्यामध्ये असे एम्प्लॉईज नाही ना ज्यांच्यासाठी डिपार्टमेंट नाहीये. सो इन दॅट केस यू नीड टू गो विथ युअर जॉईन्स. सो लेफ्ट जॉईंट अँड राईट जॉईंट आर द वन ऑफ द इम्पॉर्टंट टू थिंग्स. इनर जॉईंट इज म्हणजे जेव्हा बेसिकली यू नीड सेम डिटेल्स जे पर्सनल डिपार्टमेंट आहे ते येतील तुम्हाला. लेफ्ट राईट जॉईंट्स मध्ये तुम्ही जेव्हा टेबल जसे यूज करता दॅट डिपेंडिंग अपॉन दॅट यू यूज लेफ्ट जॉईंट और राईट जॉईंट. त्याच्यामध्ये जसं फॉर एक्झाम्पल मला डिपार्टमेंट कोणाला अलोकेटेड नाहीये ते डेटा पाहिजे किंवा एम्प्लॉईज ज्यांना डिपार्टमेंट अलोकेटेड आहे विच गो विथ द इनर जॉईंट. ज्यांना नाहीये ते लेफ्ट आउटर जॉईंट किंवा लेफ्ट जॉईंट किंवा राईट जॉईंट वर तुम्ही यूज करता. तर इट ऑल डिपेंड्स अपॉन लेफ्ट टेबल मॅचिंग द रोज फ्रॉम राईट टेबल. आता लेफ्ट टेबल कुठला राईट टेबल कुठला वेन यू राईट द क्वेरी यू नीड टू डिसाइड. म्हणजे आता तुम्ही वेअर मध्ये LHS RHS इक्वल मध्ये LHS RHS असतं तर तुम्ही LHS मध्ये काय यूज करताय RHS मध्ये काय यूज करताय डिपेंडिंग अपॉन दॅट यू नीड टू यूज लेफ्ट अँड राईट जॉईंट. जर मला डिपार्टमेंट सगळे पाहिजे इरिस्पेक्टिव्ह त्याला एम्प्लॉय असे नाही की नाही तर ते तुम्ही चेक करणार किंवा ज्यांना नाहीये व्हाईस वर्सा त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही हे जॉईंट्स युटिलाइज करणार. एनी डाऊट क्वेश्चन्स टिल नाउ किंवा कुठला टॉपिक परत रिफ्रेश करायचे. सो आता जसं मी आधी म्हटलं की तुम्ही ऍडव्हान्स ह्याच्यामध्ये सबक्वेरीज यूज करणार व्ह्यूज क्रिएट करणार स्टोर प्रोसिजर्स दीज आर द ऍडव्हान्स एसक्यूएल टेक्निक. एनीवन हॅव एनी आयडिया ऑफ सबक्वेरीज व्ह्यूज वगैरे काय असतं सबक्वेरीज? क्वेरीच्या आतमध्ये परत क्वेरी सीईटी हाऊ मेनी रेकॉर्ड रिटर्न करू शकतात? म्हणजे आता मी सिलेक्ट मध्ये कॅन इट रिटर्न मल्टिपल रेकॉर्ड्स फॉर वन पर्सन रिटर्न मल्टिपल रेकॉर्ड. लेट्स से एका एम्प्लॉईचे 2 फोन नंबर आहेत तर मी हे सब क्वेरी मध्ये लिहू शकतो का? ओनली गेटिंग फोन नंबर की मी फोन नंबर घेण्यासाठी मी सब क्वेरी टाकली. विल इट यू ट्राय केलं तुम्ही? त्याचं असं आहे की यू विल गेट एन एरर सिंगल रो सब क्वेरी रिटर्न मल्टिपल रोज. ठीक आहे. हा एरर येतो व्हेन यू हॅव मल्टिपल रेकॉर्ड्स फॉर अ सिंगल एम्प्लॉई. ठीक आहे. सो सब क्वेरी तुम्हाला यू नीड टू मेक शुअर की जर तुम्ही सब क्वेरी यूज करताय इट शुड ओनली रिटर्न सिंगल व्हॅल्यू फॉर म्हणजे एकच रो यायला पाहिजे फॉर दॅट रेकॉर्ड. इट शुड नॉट सिंगल नाही तर तुम्हाला तो एरर येतो सिंगल रो सब क्वेरी रिटर्न्स मल्टिपल रोज. But you can use their multiple rows, multi-rows. or you can म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर सारे फंक्शन्स लिस्ट टॅग वगैरे सो यू कॅन कॉमा सेपरेटेड मध्ये पण आणू शकता. बट जनरली इफ यू डायरेक्टली सब क्वेरी टाकली आणि त्याच्यातनं जर मल्टिपल रेकॉर्ड्स आले तर यू विल गेट एन एरर. ओके क्लिअर? व्हाय व्हॉट अबाउट व्ह्यूज? व्ह्यूजची काय गरज पडेल? टेबल आहेत ना आपल्याकडे. परमिशन सिक्युरिटी पर्पस एनिथिंग एल्स? हे तर झालं सिक्युरिटी. जर आपल्याला कोणाला इन्फॉर्मेशन दाखवायची त्याला जर ऍक्सेस नाही द्यायचा त्याला चेंज करायचं गुड तर तो फक्त व्ह्यूज क्रिएट करून आपण त्याला ऍक्सेस देऊ शकतो पर्टिक्युलर बेसवर किंवा मग काही याच्यावर असतात त्यांना पर्टिक्युलर ऍक्सेस द्यायचा असतो. व्ह्यूजला फक्त टेबल मधून आपण पर्टिक्युलर ऍक्सेस व्ह्यूजच्या मार्फत देऊ शकतो. ओके. एनिथिंग एल्स? अजून 2 पॉइंट करेक्ट होते. अजून एखादा पॉइंट आहे का? लिमिटेड डेटा दाखवायचं. सॉरी लिमिटेड डेटा दाखवायचं. यू कॅन से दॅट ऑल्सो. लिमिटेड डेटा ऍक्सेस पण फिल्टर करून की जेवढा त्याला आपल्याला दाखवायचंय तेवढंच दाखवायचं की जसं लिमिटेड ऍक्सेस. हा. आणि समजा जर एम्प्लॉई आहे तर एम्प्लॉईला सॅलरीचा ऍक्सेस नसतो
म्हणजे समजा जर कंपनीचा हा एम्प्लॉय आहे, एम्प्लॉय टेबल मध्ये सॅलरीचा ऍक्सेस समजा HR असेल की किती अलोकेट केली किती नाही तेवढं, आणि जर आपण जर लॉग इन केलं तर आपल्याला दुसऱ्यांची सॅलरी दिसत नाही असं. नॉट इन दॅट टर्म्स, बट डेटा रिट्रायव्हलला काही इफेक्ट पडतो याचा व्ह्यूचा? म्हणजे तो फक्त डेटा जो मेन याच्यात नसतो तो तेवढा कॉम्बाईन करून आपल्याला पाहिजे तेवढा दाखवतो, पण तो डेटा बेसवर काही हे नाही करत. हा, मग रिट्रायव्हलला त्याचा फायदा होतो का नाही? म्हणजे मला मी जर व्ह्यू दिलं तर वेदर इट इज बेनिफिशियल फॉर रिट्रायव्हल. सो दिस इज द थर्ड पॉइंट. व्ह्यू करू शकतो त्याच्यावर ते म्हणजे रिट्रीव्ह नाही करू शकत. नाही, व्ह्यू मध्ये कसं होतं की यू हॅव सेट ऑफ क्वेरी, त्याचा तुम्ही एक व्ह्यू बनवता आणि तो ऑलरेडी कॅशेमध्ये डेटा घेऊन येतो. सो तो रिट्रायव्हल मध्ये तुम्हाला फास्टर रिट्रायव्हल होतं. ह्याच्यामध्ये मटेरियलाइज व्ह्यू पण ऐकले कधी? मटेरियलाइज व्ह्यू एनिवन? नाही, तर ह्याचाच एक व्ह्यूचाच एक काय म्हणतात एक हायर व्हर्जन इज मटेरियलाइज व्ह्यू. तर त्याच्यामध्ये काय होतं की तो तुम्हाला रिअल टाइम डेटा आणून देतो, नॉट विथ द कॅशे, आणि यू नीड टू रिफ्रेश दॅट व्ह्यू एव्हरी टाइम. सो त्याच्यासाठी एक वेगळी प्रोसेस चालते, जो ती रिफ्रेश करून तुम्हाला लाईव्ह डेटा आणणार बेसवर डेटाबेस. म्हणजे लाईव्ह डेटामध्ये जे काही चेंज असतील ते जरी दाखवायचे असेल. करेक्ट. म्हणजे तो मटेरियलाइज व्ह्यू रिलेटिव्हली फास्टर देन व्ह्यू आय विल से. म्हणजे काय आपल्या प्रिव्हियस डेटामध्ये जे काही अपडेट होतील किंवा जे काही चेंजेस होतील ते आपण इथं म्हणजे जे ऍड होत राहतील ते फक्त त्यांना व्ह्यू करू शकतात. करेक्ट. ओके, सो नेक्स्ट विल गो विथ द स्टोर्ड प्रोसिजर. स्टोर्ड प्रोसिजर वर कोणी काम केलंय अजून? कोणाला माहिती? PL SQL रिपीटेटिव्ह टास्क थोडं एक्सप्लेन करू शकता? ओके, पण PL SQL कधी यूज करू आणि SQL कधी यूज करू शकतो? म्हणजे काही स्पेसिफिक रिझन टू यूज? क्रूड ऑपरेशन्स. क्रूड तर तुम्ही ते लँग्वेज DML DL वगैरे यूज करून करतात. उबंटू वरती MongoDB PL SQL नाही, ओरॅकल मध्ये पण PL SQL MongoDB मध्ये तेवढंच माहिती. आणि वर्किंग सिनारिओ की म्हणजे तुम्हाला असं PL SQL चा कोड कधी लिहिला जातो काय? खूप जास्त कॉम्प्लेक्स समजा एखाद्या क्वेरीज असतील खूप जास्त की आणि त्यात रिपिटेटिव्ह मोठा प्रोजेक्ट असेल, त्यात रिपिटेटिव्ह जर SQLच्या क्वेरीज असतील की समजा स्टोअर करायचं असेल एखादी इन्फॉर्मेशन त्याच टर्म्स मध्ये की जेव्हा तुम्हाला रन टाइम डेटा मॅनिप्युलेशन करायचं. ओके, सो लेट्स से तुम्ही हे SQL मध्ये पण करू शकता, असं नाही की तुम्ही SQL मध्ये नाही, पण SQLचा जो कसं असं फ्रंट एंड बॅक एंडचा एक प्रोसेस असतो, हँडओव्हर प्रोसेस. जेव्हा तुमचं ऍप्लिकेशन रन होतं तेव्हा तुम्ही जेव्हा सबमिट करता किंवा क्लिक करता ऑन सर्टन बटन, तो होल्ड किंवा तो जातो बॅक एंडला, बॅक एंड प्रोसेस करतो आणि इट अगेन गिव्स द होल्ड बॅक टू द फ्रंट एंड ऍप्लिकेशन. पण जर तुमची SQL जास्त हेवी असेल, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही खूप सारे फंक्शन्स यूज केले, खूप सारे मॅनिप्युलेशन्स केले, किंवा आता मी सिलेक्ट मध्ये तुमचा आवरली रेट आहे, ठीक आहे, किंवा तुमच्या करन्सी बेसिसवर, आता तुम्ही इंडियामध्ये, तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये, कोणी युरोपमध्ये, तर त्यांचं डॉलर वेगळा, INR वेगळं, दिनार वेगळं, जे काय असेल वेगवेगळे करन्सी, त्याच्या बेसिसवर तुम्ही त्यांचा रेट घेऊन येणार. सो यू डू दॅट मॅनिप्युलेशन ऑफ डेटा रन टाइम. ओके, की बाबा ह्या एम्प्लॉईचा कंट्री कुठला आहे त्याच्या बेसिसवर त्याचा कंट्रीचा रेट लावायचा आणि त्याच्या बेसिसवर त्याचं घेऊन यायचं डेटा. सो दॅट गोज हँड इन हँड. ठीक आहे, तर हे जेव्हा तुम्ही रिट्रायव्हल करता दॅट टाइम द क्वेरी बिकम हेवी, आणि तो काय करतो की तुमचा तो हँड ओव्हर जो त्याच्यामध्ये लॅग लागतो, तुम्हाला ते चक्र फिरताना दिसत राहतं बघा बऱ्याच वेळा. मोस्टली इट इज नॉट बिकॉज ऑफ युअर नेटवर्क, समटाइम इट्स बिकॉज ऑफ युअर क्वेरी. जेव्हा तुम्ही एखादं डेटा काढताय, तुम्ही आता जर स्टेटमेंटच घ्या, तुम्ही स्टेटमेंट जेव्हा एका महिन्याचं काढताय की 60 दिवशी लगेच क्लिक ऑन द क्लिक लगेच येतं. हे तुम्ही 5 वर्षाचं जेव्हा म्हणता, तो काय म्हणतो प्रोसेसिंग वर आहे, आणि ते तुम्हाला नंतर इंटिमेट करून चेक करायला सांगतो. वाय? बिकॉज
त्याच्या पाठीमागचा जो डेटा किंवा जो त्याचा रिट्रायबल टाइम असतो, इट इज नॉट दॅट फास्ट कम्पेअर्ड टू दिस. सेकंड थिंग, वाय PL/SQL येतं झालं SQL लोडच्या संदर्भात. वाय PL/SQL, जेव्हा तुम्हाला तुमचा डेटा जो आहे, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही इन्फॉर्मेशन जे इन्सर्ट करणार त्याला तुम्हाला मॅनिप्युलेट करायचं. लेट्स से ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही एखाद्या काही इन्फॉर्मेशनचं डिटेल्स टाकले, सबमिट केल्यावर ऍट द सेम टाइम तुम्हाला ती गोष्टच्या वरती 2-3 ऍक्शन्स परफॉर्म करायचे. ठीक आहे, एक आहे की तो डेटा तुमच्या सिस्टम मध्ये जाणार, तो इन्सर्ट DML ने होऊन जाईल तुमच्या लँग्वेज सिस्टम्सनी. सेकंडली तुम्हाला तोच डेटा सेम टाइम मध्ये तुम्ही हे ऑब्झर्व केलं असेल की कधी कधी तुम्ही ऍप्लिकेशन भरलं एखादं लॉग इन रजिस्ट्रेशन वगैरे, तर तुम्हाला मेल पण येतो त्याचा सेम टाइम. ते कसं येतो, सेम टाइम 2 प्रोसेस होतात. सिमिलरली PL/SQL इज यूज्ड व्हेन यू हॅव अ मल्टिपल प्रोसेसिंग. ओके, सो जेव्हा प्री कंपाइल्ड कोड असतं त्याला रिपीटेटिव्ह टास्क साठी आपण यूज करायचं. ओके, त्याच्यामध्ये आपण तुम्ही यूज करता कर्सर्स, यूज करता एक्सेप्शन हँडलिंग वगैरे. ठीक आहे, बिगिन एंड केस तर तुम्ही SQL मध्ये पण यूज करता. SQL मध्ये केस डिकोड वगैरे. PL/SQL मध्ये व्हेन यू हॅव लार्जर डेटा मॅनिप्युलेशन्स, जेव्हा तुम्हाला out of which is not achievable with your SQL structured language, then you go with your PL/SQL प्रोसिजर असते प्रॉपर. त्याच्यामध्ये प्रत्येक इव्हेंट साठी मला एक वेगळं फंक्शन कॉल करायचे, प्रोसिजर कॉल करायचे. यू बिल्ड अप वन पॅकेज. ठीक आहे, पॅकेज इज नथिंग बट युअर जार काइंड ऑफ फाईल लेमन टर्म्स. तर पॅकेज डेव्हलप करता, ज्याच्यामध्ये फॉर एव्हरी इव्हेंट यू हॅव अ डिफरंट वर्किंग, की बाबा मी जर या बटनवर क्लिक केलं तर हे फंक्शनलिटी व्हायला पाहिजे, त्या बटनवर केलं ती फंक्शनलिटी व्हायला पाहिजे. सेम वे बॅकएंड मध्ये हे इंटरनली प्रोसिजर फंक्शन्स वगैरे. म्हणजे आता तुम्ही लेट्स से की मला आवरली रेट, आता तुम्हाला म्हटलं की मला क्लिक केलं की मला आवरली INR मध्ये यायला पाहिजे, ऑस्ट्रेलियन डॉलर्स मध्ये, US डॉलर्स मध्ये, सिंगापूर डॉलर मध्ये किंवा दिनार मध्ये मला प्रत्येकाचा रेट आहे, एकाच एम्प्लॉईचा असे रेट यायला पाहिजे ऑन क्लिक. सो यू हॅव अ फंक्शन रिटर्न्स यू द व्हॅल्यूज. तो त्या टाइम मध्ये फंक्शन यूज करता, प्रोसिजर कधी यूज करायचंय, हे सगळ्या गोष्टी तुम्ही यू डू इट इन युअर PL/SQL पार्ट. ओके, इन डाऊट क्वेश्चन्स? स्टोर फंक्शन तर SQL मध्ये पण आहे, आणि जर प्रोसिजरचं बोलायचं झालं तर प्रोसिजर आपण SQL मध्ये पण सिंपल क्रिएट करू शकतो. SQL मध्ये PL/SQL कसं यूज करणार? प्रोसिजर जर आपल्याला एखादी प्रोसिजर बनायची असेल तर मॉड्यूल बनायचं तर बेसिकली आपण म्हणू शकतो की प्रोसिजर बनायची की आज करंट डेट चालायचा बर्थडे, त्याचे फक्त कॉल करून नाही, आपण कॉल करून त्याला घेतो ना प्रोसिजर. तर त्या टाईप मधून असं म्हणायचं. पण तुम्ही तिथं तुम्ही कॉल करू शकता. SQL मध्ये तुम्ही कॉल करायचं, यू कॅनॉट डिक्लेअर अँड यू कॅनॉट डिफाईन इन SQL. PL/SQL मध्ये तुम्ही काय करता, यू डिक्लेअर ओके अँड यू डिफाईन की माझे प्रोसिजर अशी काम करणार. यू कॅन कॉल इट थ्रू SQL, नो डाऊट. त्याच्यामध्ये काही नाही की तुम्ही एखादा पॅकेज डॉट फंक्शन आणि त्याचं पॅरामीटर देऊन तुम्ही त्याला कॉल करू शकता SQL मध्ये, दॅट्स राईट. बट यू कॅनॉट डिफाईन, यू कॅनॉट डिक्लेअर दोज थिंग्स. तुमचे जे व्हेरिएबल डिक्लेरेशन्स वगैरे, फॉर लेट्स से की तुम्हाला स्वॅप करायचं एखादं ऑपरेशन आहे, हाऊ यू विल डू? यू कॅनॉट डू इट इन SQL. करेक्ट, यू नीड टू डिक्लेअर द व्हेरिएबल्स, यू नीड टू ऍक्सेस दोज व्हेरिएबल, यू नीड टू डिफाईन दोज थिंग्स. तर हे फंक्शन्स प्रोसिजर हे सगळं तुला PL/SQL मध्ये पाठवतं. यू डेफिनेटली यू कॅन ऍक्सेस SQLच्या सिलेक्ट मध्ये तू पॅकेज डॉट प्रोसिजर और फंक्शन घेऊन तू व्हॅल्यू रिट्राइव्ह करशील, नो डाऊट इन दॅट. बट टू डिक्लेअर अँड डिफाईन यू नीड PL/SQL. क्लिअर? येस. एनी डाऊट ऑनलाईन? तुम्हाला कोणाला काही डाऊट? गो. ओके, सो नाव आता तुम्ही सांगा व्हॉट यू अंडरस्टँड की डेटा अनालिटिक्स मध्ये आपल्याला हाऊ इट इज युजफुल. Go one by one. Data analysis मध्ये how SQL plays a role. You can tell me. I guess. तुमचं DSD त्याच्यामध्ये तुम्ही how you think आतापर्यंत आपण जे काय बघितलं, how you think it will play a role. SQL डेटा अनालिसिस मध्ये SQLचा यूज असा होतो की जे आपले स्टोअर किंवा अपडेटेड डेटाबेसेस असतात मोठे, की ज्याच्यावर आपल्याला अनालिसिस करायचं. लाईक तुम्ही टूल्स कुठले यूज करणार त्याच्यामध्ये? पॉवर BI. करेक्ट.
टॅब्ल्यू, एक्सेल शीट्स वगैरे ते यूज करून डेटा अनालिसिस करतात. म्हणजे त्याच्यामधले जे इन्साइट, आता खूप मोठा डेटाबेस आहे तर PR साठी स्पेसिफिक, आता समजा कंपनीचे 4 डिपार्टमेंट असतात, RD, प्लॅनिंग, मार्केटिंग टाईप मध्ये. प्रत्येक डिपार्टमेंट एम्प्लॉईचा वेगळा डेटा हे करतो, ऍक्सेस करतो की त्याच्यावरून त्याला त्या PR जो स्ट्रॅटेजीज वगैरे ते की जी RD आहे तर डेव्हलपमेंट, की एम्प्लॉईचं यांनी किती वर्षात किती त्याचे इम्प्रुव्हमेंट झाली, कोणते नवीन नवीन टूल्स शिकला, की कुठे कुठे त्यांनी हे केलं, तर त्याच्या अनालिसिस साठी पण SQL यूज होतो. एनी अदर इनपुट्स अजून काय वाटतं तुम्हाला की डेटा अनालिसिस मध्ये आपण कुठं कसं यूज करतो याच्या व्यतिरिक्त? आणि डेटा अनालिसिस यूज आपण कुठं करतो? डेटा अनालिसिस मध्ये तुमचा SQL, हाऊ इज SQL powerful or useful for your data analysis? फर्स्ट थिंग आपण जसं डिसाइड केलं तुमचं अनालिसिस पार्ट, तुमचे स्ट्रॅटेजीज, तुमचे सिक्युरिटीज, अजून काय काय येतं? सिक्युरिटी, अनालिसिस, स्ट्रॅटेजीज, प्लॅनिंग, डेटा वेअरहाऊस, मॅनेजमेंट, करेक्ट? या सगळ्यासाठी तुम्हाला SQL इज द वन ऑफ द इम्पॉर्टंट. डेटाबेस मॅनेजमेंट, लाईक तुम्ही डेटाबेस कसा मॅनेज करताय, यू शुड नॉट हॅव डुप्लिकेट्स. तर त्यासाठी तुम्ही काय, आता ऍज अ गेम म्हणजे मी म्हटलं की सिक्वेन्स यूज करतो आपण का, आता त्याच्यामध्ये डुप्लिकेट होऊ शकत नाही. इट विल कीप ऑन इन्क्रीमेंटिंग बाय 1 or 2. तुम्ही जसं सिक्वेन्स डिफाईन करता, आय गेस ओरॅकल तुम्ही यूज केलंय ना, म्हणजे सिक्वेन्स यूज केला असेल कधी की ऑटो इन्क्रीमेंट, तर मला सिक्वेन्स कधीपासून स्टार्ट करायचा आहे, म्हणजे पहिला रोल नंबर माझा 1 पासून नकोय, माझा 990 नंतर माझा पहिला रोल नंबर स्टार्ट व्हायला पाहिजे. यू स्टार्ट सिक्वेन्स, त्याचं इन्क्रीमेंट 1 नी करायचं, 2 नी करायचं, प्लस नी 1 प्लस 2 जे काय तर ते तुम्ही डिफाईन करू शकता. सो दिस वे यू मॅनेज युअर डेटा, यू गिव्ह द करेक्ट डेटा टाइप्स, करेक्ट ऑर्डर्स. माझा कुठला डेटा कसा पाहिजे, इट शुड बी द डिस्ट्रीब्युटेड वन, इट शुड नॉट बी क्लब्ड इन वन. सो हे आले सगळे तुमचे मॅनेजमेंट काइंड ऑफ थिंग. वाय इट इज इम्पॉर्टंट हे आपण आधी स्टार्टिंगला आपण जे डिस्कस केलं तेच. ओके, नंतर युअर SQL म्हणजे तो डेटा इंटरॅक्शन साठी तुम्हाला यूज होणार. इन्सर्ट, अपडेट, डिलीट करायचंय, काही ट्रंकेट करायचंय, ऍड करायचंय, फक्त बघायचंय. सो ऑल दिस थिंग यू यूज SQL स्टेटमेंट्स डिफरंट. ओके, सो इन जनरल लाईक तुम्ही आता डेटा अनालिस्टचा रोल मध्ये जातात, सो तुमचे रिस्पॉन्सिबिलिटीज कशा असतात, हाऊ युअर सॅलरी रेंज अप टू, की बाबा तुम्ही जेव्हा, बट ह्याच्यामध्ये आय विल से लेट्स कीप दिस साइड अपार्ट. ऍज अन IT प्रोफेशन तुम्ही आता जाताय प्रायव्हेट सेक्टर मध्ये, फर्स्ट थिंग पडेगा तो बडेगा, दॅट्स कीप इन युअर माइंड. सेकंड थिंग, डोंट ऍज अ पर्सनल ओपिनियन, डोंट डिपेंड अपॉन और डोंट बी एक्सपर्टीज ऑन एनी टूल. ठीक आहे, रिझन, आज तुमची कंपनी पॉवर BI यूज करते, त्यांची कंपनी ओरॅकलचे प्रोडक्ट यूज करते, त्यांची कंपनी SAPचे प्रोडक्ट यूज करते. ओके, ऍट दी एंड बॅक एंडला काय आहे, सो मेन फोकस तुमचा फाउंडेशन नीड्स टू बी क्लिअर. SQL येणं गरजेचं आहे. लँग्वेजचे तुम्ही कुठलीही लँग्वेज घ्या, C घ्या, C++ घ्या, जावा घ्या, पायथन घ्या, इफ यू नो द लूप्स तुम्ही कुठलीही लँग्वेज करू शकता. करेक्ट? सेम SQL मध्ये पण काय आहे, इफ एल्स तुम्ही यूज करू शकता, वाईल लिहू शकता, डू वाईल करू शकता, एक्सेप्शन यूज करू शकतो, कर्सर यूज करू, हाऊ यू कॅन रिपीटेटिव्हली वर्क, हे सगळे तुम्हाला लूप्स कधी आणि कसे चालवायचे, कधी इफ यूज करायचा, कधी नाही यूज करायचा, कधी डू वाईल यूज करायचा, हे तुम्हाला जर एकदा बेसिक, हे दीज आर द बेसिक कॉन्सेप्ट. SQL हे तुमचं बेसिक्स आहे. तर तुम्हाला लूपिंग जर व्यवस्थित माहिती आहे, यू कॅन वर्क ऑन एनी लँग्वेज. करेक्ट? जर तुम्हाला जावा, C मध्ये जर तुम्ही इफ एल्स यूज केले, C++ मध्ये, त्याच्यामध्ये काय फक्त वेगळे येतात, तुम्हाला इनहेरिटन्स वगैरे येणार, राईट? डिफरंट फीचर्स तुम्हाला नवीन येतील, बट तुमचा बेस तर तोच राहील. यू कॅन कोड एट एनी टाइम. सेम वे आता तुम्हाला करिअर प्रोग्रेशन मध्ये यू विल अर्न डिफरंट, बट व्हॉट माय पर्सनल सजेशन इज की तुम्ही टूल स्पेसिफिक कधीच इन फ्युचर करिअर मध्ये राहू नका, की मला पॉवर BIच करायचंय, मी पॉवर BI. पण जर तुमचं SQL जर स्ट्रॉंग असेल, यू कॅन वर्क ऑन एनी टूल. सो मेन मोटो की तुमचा बेस क्लिअर ठेवा. ऍट एनी लेवल मला तुम्ही SQL द्या, MySQL द्या, आय विल वर्क.
ओरॅकलवर वर्क करायचं, आय विल वर्क बिकॉज आय नो द बेसिक सिंटॅक्स. मला सिलेक्ट माहिती, वेअर माहिती, हॅव्हिंग माहिती, ऑर्डर कशी करायची ते माहिती. प्रत्येकाची फंक्शन्स डिफरंट होतात. ओके, लेट्स से तुम्ही जॉईंट्स मध्ये तुम्ही बघितलं असेल ब्रॅकेटमध्ये प्लस यूज करतात. हॅव यू कम अक्रॉस? ब्रॅकेटमध्ये LHS RHS मध्ये आता जर लेफ्ट जॉईंट, राईट जॉईंट असं लिहिण्याच्या ऐवजी ब्रॅकेटमध्ये प्लस असं लिहितात, लेफ्ट आउटर जॉईंट का राईट आउटर जॉईंट. हे ओरॅकलच्या टर्म्स मध्ये आहे. काही आता रेग्युलर टर्म्स मध्ये तुम्ही राईट जॉईंट, लेफ्ट जॉईंट असं लागतं, बरोबर. तर ओरॅकल मध्ये तेच जॉईंट डिफरंट वे मध्ये युज करतो आपण प्लस मध्ये. बट यू नो द कन्सेप्ट ऑफ लेफ्ट अँड राईट जॉईंट, सो यू कॅन यूज द डिफरंट टर्म टेक्निक. करेक्ट, फक्त तुमची टेक्निक बदलणार आहे तिथं, पण तुम्हाला बेस माहिती आहे ना, लेफ्ट कधी यूज करायचा, राईट कधी यूज करायचा. दॅट्स व्हॉट माय सेइंग इज की हे तर तुमचं इन फ्युचर तुम्ही डायरेक्ट इथं जावाल किंवा इथं जावाल, दॅट ऑल डिपेंड्स अपॉन इंटरव्ह्यू आणि तुमचं करिअर लेवल. बट जर तुमचं बेस क्लिअर ठेवला, म्हणजे SQL बेस क्लिअर ठेवला, लुपिंग क्लिअर असतील, तुम्हाला लँग्वेज बॅरियर येणार नाही. कुठल्या लँग्वेजवर, म्हणजे पायथॉनवर टाकलं, जावावर करायला, बिकॉज कंपनी वॉन्ट एम्प्लॉईज टू बी ऍडजस्टेबल. कारण की प्रत्येक वेळेस असं होणार नाही की माझ्याकडे पॉवर बीआयचे प्रोजेक्ट आले, प्रत्येक वेळेस माझ्याकडे जावाचेच प्रोजेक्ट आले. आय कॅन गेट अ प्रोजेक्ट ऑफ पायथन, पण मला असे एम्प्लॉईज लागतात दोज आर ऍडजस्टेबल टू न्यू टेक्नॉलॉजी अँड न्यू टूल्स. सो तुम्ही या गोष्टीवर जास्त भर द्या, असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. डोंट गो विथ द टूल्स, कारण टूल्स अपग्रेड होत राहतात. उद्या जर त्या पॉवर बीआय इज प्रोडक्ट ऑफ मायक्रोसॉफ्ट, कारण उद्या जर मायक्रोसॉफ्टच्या टूलच्या वेळी, जसं सिम्पल टर्म्स मध्ये आता जसं तुम्हाला म्हटलं की प्रत्येक कंपनी डिफरंट प्रोडक्ट्स टूल्स घेतात. ओरॅकल्स फायनान्ससाठी खूप फेमस आहे, ERP साईडला. सॅप तुमचे इन्व्हेंटरी म्हणजे सप्लाय चेन जे असतं ना, त्याच्यासाठी सॅप फेमस आहे. म्हणजे प्रत्येक टूल मध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत. तर कंपनी काय करते, मी फायनान्सचे ते 4 मॉड्यूल घेते आणि मी ओरॅकलला 4 मॉड्यूलचेच पैसे देणार. मी सॅपला सप्लाय चेनचेच पैसे देणार. मी हा प्रोडक्ट घेणार आणि ह्याला सप्लाय चेनचे पैसे देणार. मी सेल्सफोर्स घेणार, मला HRMS खूप चांगले आहे त्याच्याकडे, पेरोल वगैरे. असे 3 सिस्टम झाले, पण त्यांचा बेस काय राहणार, डेटाबेस एकच राहणार. दे विल यूज 3 डिफरंट टूल्स बट दे विल हॅव ओनली 1 डेटाबेस. सो ऍट द एंड काय की तुम्हाला, मला घेणं नाही. उद्या जर मी ओरॅकल काढलं आणि SAP आणि सेल्सफोर्सच ठेवलं तर माझ्या पोटाला काही जळणार असं, बिकॉज आय नो वेअर अँड हाऊ टू वर्क. यू नो द बेसिक्स. तुम्ही काही कुठेही करू शकता, कुठलेही टूल द्या, मला घेणं देणं नाही, आय कॅन वर्क. सो तुम्ही त्या परसेप्शननी कुठलीही टेक्नॉलॉजी बघताय, बेस तुमचा क्लिअर ठेवा. दॅट्स व्हॉट इज द मेन मोटिव्ह इज. आय विल सजेस्ट. ठीक आहे. So real world example in SQL, 1 million customers, 10K purchases and revenue is 500K. So it depends की आता हे सगळे जे अनालिसिस आहे कस्टमर टू कस्टमर चेंज होतात. डिपेंड्स की आता जसं म्हटलं की मला नको आहे ओरॅकल, माझ्यासाठी बर्डन आहे, माझ्यासाठी सॅप बर्डन आहे, माझ्यासाठी सेल्सफोर्स बर्डन आहे. सो आय विल रिमूव्ह दोज थिंग्स. आय विल रिमूव्ह द टूल्स बट आय वोंट रिमूव्ह द डेटाबेस. ते माझं ब्रेड अँड बटर आहे. मला माहिती पाहिजे की माझे ट्रान्झॅक्शन किती झाले, एम्प्लॉईज किती, जे काय रॉ डेटा आला गेला ते सगळं लेखापडी सगळी माझी डेटाबेसमध्ये आहे. सो इट इज नॉट गोइंग टू चेंज. आय कॅनॉट टेक अ रिस्क टू मॉडिफाय दोज थिंग्स. ऍट द एंड कोणी CEO होऊन दे, कोणी VP होऊन दे, सगळ्यांना ही गोष्ट मॅन्डेटरी लागणार आहे की ह्याने 10 वर्षामध्ये काय केलं, का लागणार आहे, मी चांगला कसा, मी 10 वर्षामध्ये किती सुधारलोय, किती बिघडलोय, हे तुम्ही कसं आधीच्या बेसिसलाच कम्पेअर करून ठरवलं. राईट, की मी आज फायनान्शियली एवढा ग्रो केलाय की माझ्याकडे आधी ते स्किल सेट नव्हते 10 वर्षापूर्वी, पण माझ्याकडे 10 वर्षानंतर मी एवढं शिकलोय. ते तुम्ही कसं बेसिसवर शिकलो ना, आहे तुमच्याकडे ना ते ओल्ड डेटा. सो दॅट्स व्हॉट द थिंग्स आर. सो हे दीज आर नॉट गोइंग टू चेंज. डेटाबेस इज द हार्ट ऑफ एनी ऍप्लिकेशन. कुठलेही ऍप्लिकेशन घ्या, इट कॅन बी MySQL, ओरॅकल डेटाबेस, MongoDB और HANA, सॅपचं स्वतःचा प्रोडक्ट आहे HANA, काही असू शकतं. बट the database is going to be the heart of any application. To take it any application. काही करा, म्हणजे ते तुम्ही लॉग इन पेज बनवा, तुम्ही तुमचं स्वतःचं ऍप्लिकेशन बनवा, गुगल पे, फोन पे, काही करा, सगळ्यांमध्ये तुमचं each and every transaction needs to be monitored and stored for every user. So your heart will be your database. तुम्ही काही करा,
तुम्ही त्या डेटाबेसवर 1760 ऍप्लिकेशन बनवू शकता विथ अ डिफरंट लुक अँड फील, डिफरंट फीचर्स. एआय टाका नका टाकू, क्लाउडवर न्या, पण ऍट दी एंड तुम्हाला डेटाबेस लागणारच आहे. सो यू कॅनॉट गो बियॉन्ड दोज थिंग्स. ओके, सो मास्टर द SQL, दॅट व्हॉट आय से. अनलॉक द इनसाइट्स की कसे कसे पॅटर्न्स आहेत, कसे कसे ट्रेंड्स आहेत ते बघा. अँड मोस्टली ॲज आय सेड लाईक डेटा ड्रिव्हन डिसिजन्स मार्केटमध्ये चालतात. तुमचा चला आता तुम्ही ॲज अन एम्प्लॉई गेले तर वर्षभरामध्ये तुमचं जे अप्रेझल होईल तर ते कुठल्या बेसिसवर होणार? त्यांनी किती काम केले आणि कसं काम केलं, किती काम केले हे कसं डिसाईड करणार? तुमच्याकडे प्रोजेक्ट किती गेले, तुमच्याकडे तिकीट्स किती होते, XYZ, ठीक आहे. ते जिरा टूल वगैरे युज केलं जातं तिकीटिंग ट्रॅकिंगसाठी. तर ते सगळं ते चेक करणार आणि त्याच्या बेसिसवर तुमचं इयर एंड मध्ये येणार. मग दिस इज नथिंग बट डेटा ड्रिव्हन डिसिजन की बाबा ह्यांनी निवांत काम केलेले 2 दिवस म्हणजे 2 दिवसच घेणार, 2 महिने म्हटले 2 महिने निवांत काम करणार. बट रादर काही लोक प्रोएक्टिव्ह असतात. माझं झालंय हे टेस्टिंग करतात, मी मोकळा आहे तोपर्यंत ते दुसरं काय असेल तर. सो हे सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात आणि ह्याचं ट्रॅकिंग कसं ठेवलं जातं, तुमचे तिकीटिंग टूल्स वगैरे आहेत. सो दीज आर ऑल, हे मॅनेजर लोक काय करतात, हे सगळे जे टूल्स तुम्ही यूज करता त्याचा डेटा युटिलाइज करून तुमचा परफॉर्मन्स चेक करतात. अँड सेकंडली डेफिनेटली तुमचे रिलेशन्स आहेच, मॅटर करतातच की तुम्ही कसं बोलले, काय बोलले, किती एस्केलेशन झाले, किती तुम्हाला रेकग्निशन भेटले, ते सगळ्या गोष्टींवर तुमचं फर्दर पॅरामीटर डिफाईन होतं. आणि मग त्याच्या बेसिसवर ते ठरवतात की बाबा लेट्स से आता माझ्याकडे या प्रोजेक्टला जास्त लोड नाहीये, इनिशियली मला 4 लोक लागत होते, आय विल कट डाऊन, आय विल कीप ओनली 2. 2 पोरं पण काम करू शकतात. ह्या 2 प्रोजेक्टला दुसरा प्रोजेक्ट शिफ्ट करा. तुमचं प्रोजेक्ट शिफ्टिंग पण याच बेसिसवर होतं की इट इज ऑल डेटा ड्रिव्हन, की माझ्याकडं आता इश्यू फ्लो किती आहे, काम किती आहे आणि त्याच्यावर मला एम्प्लॉई स्ट्रेंथ किती लागणार आहे. हा पोरगा 8 तासात एवढं करू शकतो, 2 जण ठेवा, 16 तास दिवसाचे 16 तासाच्या हिशोबाने एवढं काम व्हायला पाहिजे. रेस्ट 70% उरकते ना, नेक्स्ट डे परत 100% येणार आहे का काम? नाही येणार. माझ्याकडे नेक्स्ट डे 60 येऊ शकतो, 70 येऊ शकतो. 30 पायलअप झालं, परत 100 झालं, ते त्यांचं 2 जण बरोबर कामं घेऊन जाऊ शकतात. एक सुट्टीवर गेला, दुसरा करेल. सो दीज काइंड ऑफ थिंग्स आर ऑल डेटा ड्रिव्हन. तुम्हाला किती जणांची गरज आहे, किती जणांचं नाही. सेकंडली इट इज ऑल डिपेंड अपॉन युअर क्लायंट. क्लायंट किती पैसे देतो. क्लायंट म्हटलं मी 2 FTEचं पेमेंट करणार, फुल टाइम एम्प्लॉई FTE, मी त्यांचं पेमेंट करू शकतो. मग आता ते तुमच्यावर आहे, तुमच्या मॅनेजरवर, की मला ज्युनियर लावायचे, सिनियर लावायचे. त्या पैशामध्ये त्याला जर कॉस्ट कटिंग दाखवायची तर तो 2 ज्युनियरला लावून पण सिनियरचं काम करून घेईल. पण एवढंच आहे की त्याचं इंटरव्हेन्शन जास्त आहे. सो दीज काइंड ऑफ थिंग्स मॅटर करतात डेटा ड्रिव्हन डिसिजनसाठी. कारण की प्रत्येक जसं एम्प्लॉईचा KPI असतो की त्यांनी काय काय केले, सेम वे मॅनेजरचा पण असतो, सेम वे तुमच्या टेक लीडचा असतो, त्याचा CEOचा असतो, मार्केटिंगचा असतो, सेल्सवाल्यांचा असतो. प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल ऑर्गनायझेशन एक टार्गेटिंग असतं, विच वी आर नॉट नोन टू बी ऑनेस्ट. तुम्ही ऍज अ एम्प्लॉय गेला तर तुम्हाला माहित नाही की तुमचे KPIs काय, पण तुम्हाला तुमचा लीड जज करतो आणि त्या लीडला जज करणार त्याचा मॅनेजर असतो, त्याचा सिनियर मॅनेजर असतो. प्रत्येकाचे KPI डिसाइडेड असतात. दीज आर ऑल डेटा ड्रिव्हन. त्यांनी काय केले, कसं केले, ह्याचं सगळं लेखाजोखा सगळं असतो. कधी येतो, कधी जातो, किती वेळ टाइमपास करतो, किती वेळ चहा व्हायला जातो, हे सगळ्यांचा हिशोब ते लोक काढायला लागले तर ते काढू शकतात. पण ते इट गोज टू मायक्रो मॅनेजमेंट काइंड ऑफ थिंग. बट टू बी इन्फॉर्म्ड, लाईक हे ह्या वर्क मध्ये ते लोक इम्पॉर्टंट आहे. सो दीज आर द डेटा ड्रिव्हन डिसिजन्स. ओके, थँक्यू. एनी क्वेश्चन्स, एनीथिंग यू वॉन्ट टू डिस्कस अपार्ट फ्रॉम SQL किंवा जनरल काही तुमचे क्वेरीज असेल, वी कॅन टेक इट. वी स्टील हॅव इंटरव्ह्यू क्वेश्चन बाबत. सॉरी, इंटरव्ह्यू क्वेश्चन बाबत. इंटरव्ह्यू क्वेश्चन फॉर SQL विल बी अ सिनारिओ बेस्ड. म्हणजे तुम्हाला प्रत्येक सिलेक्ट ह्या असं नाही सांगणार. जसं आता मी तुम्हाला म्हटलं की बाबा नंबर ऑफ जॉईंट्स किती लागू शकतात, सिमिलर काइंड ऑफ की बाबा मला केस कधी यूज करायचं, डिकोड कधी यूज करायचं. PL SQL मध्ये आता जसं यांनी म्हटलं की मला PL SQL मधनं पॅरामीटराइज डेटा फेच करायचं, तुम्ही कसं करणार. त्याच्यानंतर डिफरंट फंक्शन्स असतात.
यू हॅव वेअर क्लॉज, हॅव्हिंग क्लॉज, ऑर्डर बाय क्लॉज. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही हे पण असतं की जेव्हा मिनिमम अँड मॅक्सिमम ऑफ सॅलरी, मिन मॅक्स सॅलरी वगैरे काढायची, सेकंड मॅक्स सॅलरी. बट ते लोक पर्पजफुली सांगतील की वी डोंट वॉन्ट यूज इनबिल्ट फंक्शन्स. ठीक आहे. तुम्ही इनबिल्ट फंक्शन यूज करता मिन मॅक्स, मला ते विदाउट यूज करता आय नीड टू फेच द मिनिमम सॅलरी और मिनिमम एनी अमाउंट. Then the second last, these kind of questions are very tricky and they want it to be based not on inbuilt functions. Ka? Because you need to write subqueries, correlated subqueries for those things. तिथं तुम्हाला they will काय म्हणतात त्याला, they will keep you hold of your knowledge की तुम्हाला कितपत माहिती आहे आणि कुठल्या कुठल्या गोष्टी माहिती आहे. मिन मॅक्सला सगळ्यांना माहिती आहे इनबिल्ट फंक्शन्स तुम्ही डायरेक्टली यूज करू शकता, पण मला ते नाही यूज करायचं. इन दॅट केस कसं करणार? सो लेट्स से आपल्याकडे मल्टिपल कॉलम्स आहेत, 4 कॉलम्स आहेत आणि डेटा दोज आर इंटरडिपेंडेंट. की पहिल्याचा डेटा असेल, दुसऱ्याचा डेटा असेल, तिसऱ्याचा नसेल तर इट इज अन इन्क्लुजन पार्ट की माझा डेटा यायला पाहिजे. पहिल्याचा नसेल, दुसऱ्याचा नसेल, तिसऱ्याचा नसेल तर नाही यायला पाहिजे, तर दुसरा आणि तिसरा असेल तर यायला पाहिजे. तर अशा जेव्हा डेटा मॅनिप्युलेटिव्ह डिसिजन्स असतात तर त्या केसमध्ये तुम्ही वेअर क्लॉज मध्ये कसं यूज करणार? विल यू यूज युनियन फॉर, म्हणजे युनियन मध्ये काय करतो आपण? युनियन ऑल कोणी वापरलं? सॉरी, करेक्ट. पण युनियन आणि युनियन ऑल का यूज करतो? म्हणजे डिफरन्स काय? Union all brings the duplicates value. Correct. While the unions are not the unique values. Correct. So ह्या केस मध्ये आपण युनियन आणि युनियन ऑल यूज केलं, बरोबर. आता जेव्हा आपण म्हणतोय की मला 3 कॉलम्स आहेत, 3 कॉलम्स मधला डेटा वेगळा आहे पण ते सिनारिओ बेस मध्ये यायला पाहिजे, आणि आय से की मला युनियन युजच नाही करायचं बिकॉज माय क्वेरी लेंथ इन्क्रीजेस आणि तेवढं प्रोसेसिंग टाइम वाढेल. सो हाऊ यू कॅन हँडल? जसं तुम्हाला म्हटलं की मला वीकडे मध्ये माझं ट्रान्झॅक्शनल, वीकडे मध्ये ते एखादं ऍप्लिकेशन काम नाही केलं पाहिजे, तो डेटा फेच करता नाही आला पाहिजे, मला फक्त सॅटर्डे संडे मध्ये नाही आला पाहिजे, किंवा मंडेला एखादी गोष्ट हे व्हायला पाहिजे, ट्रिगर व्हायला पाहिजे. सो हाऊ यू कॅन फॉर एव्हरी मंडे. आता जेव्हा तुम्ही जाता ना तर एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये, तर बाय डिफॉल्ट एक आहे ना रिमाइंडर मेल येतो फ्रायडेला, टाइमशीट भरा. म्हणजे तुम्ही किती दिवस आले होते, किती दिवस सुट्टीवर होते, ते बाय डिफॉल्ट तो मेल येतो. सिमिलर काइंड ऑफ की एव्हरी मंडे यू विल गेट अ मेल की माझ्या गेल्या महिन्यामध्ये आता ते पण नव्हते. चला अजून एक बेस्ट एक्झाम्पल, कोटक कोण युज करतं का? कोटक और एचडीएफसी. कोटक युज करतो. कोटक मध्ये तुला एव्हरी संडे का आय गेस सॅटर्डे तुला मेल येतो, स्टेटमेंट येतो की तुझ्या अकाउंट मध्ये एवढा बॅलन्स आहे. कसं येतं? ते एम्प्लॉय नाही करत, दॅट इज ऑल ऑटोमेटेड. सो इट विल चेक मला सिस्टम. करेक्ट. सो सिस्टम मध्ये ते चेक करतं की ह्याचा आठवडाभराचा डेटा रिट्राईव्ह करा अँड फॉर एव्हरी संडे इट विल ट्रिगर. इट विल नॉट ट्रिगर ऑन एनी अदर डे, फक्त संडेला तो ट्रिगर करतो. सो हाऊ विल यू अचीव्ह दॅट? मग ह्या काइंड ऑफ सिनारिओ बेस तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात फॉर एसक्यूएल. इट इज नॉट स्ट्रेट फॉरवर्ड की मला एसक्यूएल लिहून दाखव, फॉर्मॅट कसं आहे, मिन मॅक्स कसं काढायचं. इट्स नॉट लाईक दॅट. इट विल बी ऑलवेज अ सिनारिओ बेस क्वेश्चन्स की मला या दिवशी डेटा यायला पाहिजे, या दिवशी मेल जायला पाहिजे. यू कॅन, म्हणजे एसक्यूएल मध्ये, पीएल सिक्यूएल मध्ये अशा कॉन्स्टिट्यूज आहेत, यू कॅन प्रॉपर मेल बॉडी क्रिएट करू शकता, तुम्ही मेल लिहू शकता, मेल ट्रिगर करू शकता. देयर आर डिफरंट एपीआयज फॉर दॅट. तुम्ही यू कॅन इंटिग्रेट विथ द क्लाउड एज वेल. म्हणजे इंटरनली खूप साऱ्या गोष्टी आहेत जे तुम्ही एसक्यूएल पीएल, आता जसं एसक्यूएल तुम्ही टूल मध्ये युज करता, पीएल सिक्यूएल मध्ये तुम्ही यू कॅन बाय डिफॉल्ट कॉल सम अदर प्रोग्राम. यू कॅन, म्हणजे आता लेट्स से की तुमचे दोन डिफरंट सर्व्हर्स आहेत, तर या सर्व्हरवरनं त्या सर्व्हरवर डेटा पाठवायचा आहे किंवा मेल पाठवायचा आहे. यू कॅन नॉट डू इट इन एसक्यूएल. ते तुम्ही पीएल सिक्यूएल, मग पीएल सिक्यूएल मध्ये कसं प्रोग्राम सॉल्व्ह करायचं आहे, तर कसं केलं जातं, एपीआयज कुठले कुठले यूज होतात, कसं तुम्ही ऍक्सेस करू शकता, दीज काइंड ऑफ थिंग्स. नॉट सिनारिओ, म्हणजे मोस्टली सिनारिओ बेस्ड तुम्हाला जनरल क्वेश्चन्स विचारले जातात एसक्यूएल स्पेसिफिक मध्ये. इनिशियल लेवलला येस डेफिनेटली थोडेफार वेअर क्लॉज, हॅव्हिंग क्लॉज कधी येतं, ऑर्डर बाय त्याचा सिक्वेन्स विचारतील तुम्हाला. नंतर सिलेक्ट मध्ये मी सबक्वेरी लिहिली, मल्टिपल रेकॉर्ड आले तर काय होणार, विच वी कव्हर्ड सेम वे. कोरिलेटेड सबक्वेरी बघा कसं असतं, म्हणजे सबक्वेरी जे तुम्ही सिलेक्ट मध्ये लिहिता आणि वेअर मध्ये पण तुम्ही सबक्वेरी टाइप मध्ये लिहू शकता. दॅट इज म्हणजे की लेट्स से माय इन मध्ये, हा म्हणजे पर्सन नंबर इन, आणि त्याच्यामध्ये तुम्ही
परत एखादा छोटा सिलेक्ट स्टेटमेंट लिहिणार, त्याच्यामध्ये फिल्टर क्रायटेरिया टाकणार आणि फक्त तेवढेच एम्प्लॉईज इन मध्ये. बाय द वे, इन मध्ये किती रेकॉर्ड चालू आहे? यू कॅन चेक. त्याची पण लिमिट आहे की इन मध्ये एक्स नंबर ऑफ रेकॉर्ड्स आर ओनली अलाउड. म्हणजे इन मध्ये तुम्ही असे 1000 एम्प्लॉईज नाही टाकू शकत, 10,000 एम्प्लॉईज नाही टाकू शकत. एम्प्लॉई नंबर इन असं जर तुम्ही इन क्लॉज यूज करता त्यावेळेस त्याचं लिमिट किती आहे ते चेक करा. नेक्स्ट युनियन ऑल वगैरे टाका ना, टाकू शकतो. इन मध्ये सबक्वेरी टाकू शकतो. दॅट इज अ कोरिलेटेड सबक्वेरी. त्याचा रेकॉर्ड तर खूप येऊ शकतो. हा तेच म्हणून मी तुला म्हटलं यू नीड टू चेक दॅट देयर इज अ रेकॉर्ड रेस्ट्रिक्शन्स फॉर इन. यू कॅनॉट गो बियॉन्ड सर्टन लिमिट. आय गेस 100 or 1000 समथिंग आहे. त्याच्यावरती तू नाही जाऊ शकत. नॉट 100 बट आय गेस 1000 or 10,000 समथिंग आहे. सो तसं एक लिमिटेशन आहे. हे छोट्या छोट्या बेसिक गोष्टी आहेत. ते दे विल आस्क यू इफ यू हॅव युज्ड तर ते कसं यूज करणार. जनरली क्वेश्चन्स खूप फेमस आहेत. कॉलम टू रो कन्वर्जन आणि रो टू कॉलम कन्वर्जन. म्हणजे लेट्स से माझा एक एम्प्लॉयचा एक रो वाली त्याचे रेकॉर्ड्स मला कॉलम मध्ये कन्वर्ट करायचे. ठीक आहे, रो टू कॉलम आणि कॉलम टू रो. असं मल्टिपल रोज आले तर त्याला मला सिंगल रो मध्ये घेऊन यायचं. हाऊ विल यू यूज, हाऊ कॅन यू डू दॅट. म्हणजे एका एम्प्लॉयचे ते मल्टिपल रेकॉर्ड्स आहेत दॅट आर करेक्ट रेकॉर्ड्स. म्हणजे तुमचा डेटा बरोबर येतो. पण युजरचं असं म्हणणं आहे की मला एका एम्प्लॉयसाठी एकच रो दिसली पाहिजे. मग ते तुम्ही कसं करणार? विच फंक्शन यू विल यूज? सर्च. आता ओरॅकल मध्ये लिस्ट ऍग्रिगेट म्हणून फंक्शन ते यूज होतं. मग त्याच्यामध्ये जर एका कॉलमला जर मल्टिपल व्हॅल्यूज यू कॅन शो इट कॉमा सेपरेटेड स्लॅश असं टाकून एका रो मध्ये घेऊन येऊ शकतो. सो हे सगळे रिक्वायरमेंट युजर स्पेसिफिक असतात. नॉट एव्हरीवन विल से की मला असं पाहिजे, पण दीज आर द जेनरिक सिनारिओ की हे तुम्हाला यूज होतं. आता पॉवर बीआय मध्ये तुम्ही फॉर्मॅटिंग साठी काय यूज करता? म्हणजे रिपोर्ट दाखवायसाठी तुम्ही एखादा लेआउट यूज करता, करेक्ट? तर लेआउटचं डिझायनिंग कसं करता? लेआउट मध्ये मला काय म्हणतात कंडिशनल बेसिस मध्ये एखादा टॅग दाखवायचा आहे, काढायचं आहे, तर ते कसं करणार? तर इव्हन तुमचा लोगो असतो कंपनीचा किंवा रिपोर्ट मध्ये दाखवायचा आहे. माझा हेडर कॉमन पाहिजे, फुटर कॉमन पाहिजे बाय डिफॉल्ट. नंतर माझे पेजेस जे येतात आहे तर ते पेज ब्रेक कसं करायचं नेक्स्ट पेज मध्ये येताना. आणि टू अगेन स्टार्ट द सेम. म्हणजे आता टेबल स्टार्ट केला तुम्ही तर तेच नेक्स्ट टेबल परत टेबलर सेक्शन तसंच यायला पाहिजे. डेटा चेंज होणार असं. सो दीज काइंड ऑफ थिंग्स तुम्हाला एसक्यूएल जर तुम्ही म्हणले की मी पॉवर बीआय वर काम केलंय किंवा एसक्यूएल वर काम केलंय तर कसं केलंय, हे करायचं असेल तर कसं करशील, तो करणार, हे ह्या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला सिनारिओ बेस मध्ये विचारले जातात. एनिथिंग एल्स मला असं वाटतं वी शुड डिस्कस. स्कूलमध्ये जर करिअर करायचं तर पीएलसी करून मस्ट. हां, पीएलसी करून मस्ट. आय वुड से की करिअर, मी आता जसं म्हणलं करिअर वाईज जी ऑपॉर्च्युनिटी भेटते मार्केटमध्ये गोष्टी घ्या. बट मेक शुअर की डोंट हे नका करू ड्रीम. डोंट क्लोज युअर ड्रीम्स की बाबा जाऊन दे ना, आता झाले चालले भेटतोय पैसे, इन्क्रीमेंट होतोय चाललंय, तसं नाही. इफ यू हॅव ड्रीम टू वर्क ऑन जावा तर जावाला टार्गेट तसंच ठेवा. पण मार्केटमध्ये घुसणं खूप महत्वाचं. बिकॉज इट काय होतं ना, एक बर्डन येतं. आपण घरी बसलो की आपल्याला एक थोडं मानसिक दबाव येतो ना की साला यार एज्युकेशन झालंय, घरी बसलोय, हा जॉबला जातो, ती जॉबला जाते. सो ते बर्डन कमी होतं आणि यू स्टार्ट फोकसिंग ऑन युअर लर्निंग. पण त्याचा अर्थ असा नाही की कॉल सेंटरला जाऊन बसत असं नाही मला अर्निंग करायचं, तसं डोंट गो इन दॅट वे. जा, टेक्नॉलॉजी स्पेसिफिक राहू नका असं माझं म्हणणं आहे. किंवा तुम्हाला जावा दिला तर जावा घ्या, पायथन दिलं तर पायथन घ्या. पण ऍट दी एंड सायमल्टेनियसली तुमचा जो वीकेंड आहे तो इनिशियली यूज करा की मला अपग्रेड करायचे, काही सर्टिफिकेशन करून घ्या. एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये गेलं तर यू हॅव फॅसिलिटी टू इंटरनल ट्रान्सफर साठी, ते बघा. नसेल तर त्या केसमध्ये तुम्ही स्विच करा. जर असेल तर तुम्ही विदिन द ऑर्गनायझेशन प्रोजेक्ट चेंज करा, टेक्नॉलॉजी चेंज करा आणि एक्सपिरियन्स घ्या. कारण की नुसतं लँग्वेज जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जसं तुमचा एक्सपिरियन्स वाढतो 1 year 2 years, तर ते तुम्हाला प्रोसेस ओरिएंटेड चेक करायला लागतं. की तुम्हाला एखादा कोड लिहिल्यानंतर तुम्ही त्याचं डिप्लॉयमेंट कसं करता,
हे खूप महत्वाचा पार्ट आहे. तुमचं डॉक्युमेंटेशन कसं असतं, काय आता लेट्स से टेक्निक हे असतं काय म्हणतात त्याला, एक तर रिक्वायरमेंट डॉक्युमेंट असतं तुमचं, म्हणजे आता प्रत्येक कंपनीचं वेगळं असतं. छोट्या स्केल स्मॉल स्केल कंपनीज किंवा मिड स्केल कंपनीज हे लोक फॉलो नाही करत, बट जे MNCs असतात ते ऑलवेज प्रिफर टू हॅव अ डॉक्युमेंटेशन. इट कॅन बी एनिथिंग, रिक्वायरमेंट डॉक्युमेंट, ओके, फंक्शनल डॉक्युमेंट असतं, टेक्निकल डॉक्युमेंट म्हणजे तुम्ही काय कोड केलं, रीडिंग फाईल, बट नॉट रीडिंग एज सच, बट यू नीड टू स्पेसिफाय की मी कोड कुठल्या कंडिशनवर लिहिलंय, रिक्वायरमेंट मध्ये काय काय कोड लिहिलंय, कुठं कुठं माझा मेन प्रोसिजर. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही PL/SQL ब्लॉक लिहिता किंवा कुठलाही जावा प्रोग्राम लिहिता, तुम्ही आधी मेन लिहिता, राईट? तुम्ही डायरेक्ट प्रोसिजर लिहिता का? नाही, मेनच्या आतमध्ये तुम्ही बाकीच्या सिनियर बेसमध्ये कॉल करता. द सेम वे यू डिफाईन ऑल दिस थिंग्स, की मला ती प्रोसिजर मी ह्याच्यासाठी लिहिली आहे, ती प्रोसिजर त्यासाठी लिहिली. तुम्ही कारण की तुम्ही नेमिंग कन्व्हेन्शन जे करता ते कसं करता हे तुम्हाला माहितीये आणि तुमच्या टीम मधला माहितीये. उद्या मी किंवा दुसरं कोणी आलो तर ही नीड्स टू अंडरस्टँड. सो दॅट केस डॉक्युमेंटेशन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट पॉईंट. सो रिक्वायरमेंट डॉक्युमेंट किंवा टेक्निकल डॉक्युमेंट, नंतर तुम्ही कोड केल्यानंतर तुम्ही रिपॉझिटरी यूज करता का, तर कुठली SVN रिपॉझिटरी यूज करता, बिट बकेट यूज करता, त्या तुम्ही वेगळ्या सर्व्हर मध्ये तुम्ही ते रिपॉझिटरी डिफाईन केली, तर ते प्रोसेस कशी होती, हे सगळ्या गोष्टी ते लोक विचारतात. आता लेट्स से की एखादा फाईल जी असते, म्हणजे एखादा जावा फाईल तुम्ही मायग्रेट केली, तर तुम्ही either you can migrate a class file or you can transfer the Java file, shell program लिहा जो की तो डिप्लॉय करेल towards पर्टिक्युलर फोल्डर, तिथं कंपाईल करेल, त्याची क्लास फाईल एका पर्टिक्युलर फोल्डरवर क्रिएट होईल आणि तिकडनं तो तुमचा मेन ऍप्लिकेशन कॉल करतो. सो इट विल चेक अ क्लास फाईल ऑन अ पर्टिक्युलर लोकेशन. तर हे त्याच्यासाठी तुम्ही डिप्लॉयमेंटसाठी डिप्लॉयमेंट स्क्रिप्ट लिहिता, करेक्ट? दॅट कॅन बी शेल स्क्रिप्ट और मॅन्युअल असेल, जे काय असेल. तर हे सगळे प्रोसेस ते लोक ऑर्गनायझेशन जेव्हा तुम्ही स्विच करता किंवा तुम्ही जेव्हा काम करता, अंडरस्टँड दिस पर्टिक्युलर फ्लो, की काम केल्यावर ते प्रत्येक, कारण की तुमचं डेव्हलपमेंट वेगळ्या इन्स्टन्सवर होतं, UAT किंवा टेस्टिंग वेगळ्या इन्स्टन्सवर होतं आणि प्रोडक्शन इज अ डिफरंट. तुम्ही पॉवर BI मध्ये पण जेव्हा काम करताल, तुमचं डेव्हलपमेंट किंवा रिपोर्टिंग जेव्हा तुम्ही क्रिएट करताल, दॅट विल बी ऑन युअर डेव्हलपमेंट इन्स्टन्स. त्याचा टेस्टिंग UAT ला ते वेगळ्या इन्स्टन्सवर होतं. How you migrate one report from one instance to other, that is also one of the important parameter. ते आता नाही, म्हणजे जर तुम्ही एक्सपिरियन्स व्हाल तर तुम्हाला ते कळेल या गोष्टी. आणि हे लोक जनरली एक्सपेक्ट करतात whenever you are going for an interview, की what was the migration process, तुम्ही कसं, ठीक आहे प्रत्येक कंपनीची वेगळी असेल, बट दे वॉन्ट टू अंडरस्टँड प्रोसेस. की बाबा एखादी फाईल मी डाउनलोड म्हणजे ट्रान्सफर करतो, तर त्याचं एक्सटेन्शन कुठलं आहे, .jar नी होते, .SQL नी होते, कुठली फाईल होती, कशी मायग्रेट करायची, दे आस्क सच काइंड ऑफ बेसिक क्वेश्चन्स. ते तुम्हाला अंडरस्टँड करणं, समजून घेणं खूप महत्वाचं. एनिथिंग एल्स, म्हणजे हे बेसिक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. हाऊ इट वर्क्स, व्हेन इट वर्क्स, ते एवढं जर लक्षात आलं तर आय डोंट थिंक मच चॅलेंजेस फॉर यू. काहीच नाही. एनी क्वेश्चन्स? नथिंग. वी कॅन वाइंड अप. चले. Thank you everyone for your time and patience. Thank you, sir.